नमस्कार मंडळी, मी गायत्री देवरुखकर तुमचं स्वागत करते आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे। कुठल्याशा नाटकाबद्दलचा नाहीये, तर नाट्यसृष्टीमधल्या एका दिग्गज शोमॅन बद्दलचा आहे। येस, नाट्यसृष्टीमधील शोमॅन वन अँड ओनली पुरुषोत्तम बेर्डे सर। मंडळी, मी माझं भाग्य समजते की 4 सप्टेंबरला मला या अभूतपूर्व अशा सोहळ्याचा भाग होता आलं। 4 सप्टेंबर रोजी यशवंत नाट्य मंदिरच्या साळगावकर प्रायोगिक रंगमंच येथे पार पडला एक पुस्तक प्रकाशन सोहळा। हा साधासुधा सोहळा नव्हता, तर पुरुषोत्तम बेर्डे यांच्या 6 दर्जेदार नाटकांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा होता। नाटकाची गंमत म्हणजे त्या नाटकाचं कास्टिंग 5 वर्ष आधीपासून चाललं होतं आणि लिहिलं नव्हतं एकही अक्षर। संजय पवारला कसं सांगणार बाबा हे अग्रलेख झालाय हा। तो इतका व्यस्त आहे की त्याला बोलवून सुद्धा तो येऊ शकलेला नाहीये। पुरुषोत्तम बेर्डे यांचे कित्येक वर्षापासूनचे मित्रमंडळी, त्यांच्या नाटकातील कलाकार आणि दिग्गज अशा नाटककारांच्या, नाट्यकर्मींच्या उपस्थितीत सब कुछ पुरू स्टाईल मध्ये असंख्य किस्से आणि आठवणींच्या साक्षीने हा प्रकाशन सोहळा पार पडला। चला सर्वप्रथम पुरुषोत्तम बेर्डे यांचं मनोगत ऐकूया। गोष्ट अशी की मला सगळ्यात आनंद होतोय की ही 6 नाटकं हे 6 नाटककार त्यांच्या हस्ते प्रकाशित होत आहेत आणि हे सगळे नाटककार समकालीन आहेत माझ्या। याच्यामध्ये सिनियर ज्युनियर काय नसतं, त्यांचं कर्तृत्व हेच मोठं असतं। हाच प्रकार मी पाहिलेला आहे। प्रेमानंद गजवी यांच्यासारखे नाटककार उपलब्ध झाले, त्यांची अनेक वर्ष मी नाटकं पाहिलेत, वाचले, त्यांचा कार्यकाळ खूप मोठा आहे। शफात खान हा आमचा एकेकाळी छबिलदासच्या खाली किंवा बसूया या बॅनर खाली जिथे जिथे बसतायत तिथे तिथे आम्ही अनेक वेळा नाटकांच्या चर्चा शफी बरोबर केलेल्या आहेत। त्याच वेळेला शफी नाटक बाह्य जास्त दिसायचा, आता तो नाटककार म्हणूनच सतत आपल्याला दिसत असतो। पण त्यावेळेला शफीला जे एन्जॉय केलं ना, ते अप्रतिम काही गोष्टी त्याच्यातून मिळायच्या। एक नाटक आम्ही दोघं करता करता राहिलं, आमचा एक मित्र होता नवाथे म्हणून, अल्लाद नवाथे, तो प्रयत्न करत होता शफीने एक व्यावसायिक नाटक लिहावं आणि मी ते दिग्दर्शित करावं। पण प्रत्येक मीटिंगला शफी हा अंतराळात कुठेतरी बघत हे नाटक कसं होईल या विवंचनेत असायचा आणि ते अंतराळात बघणं कंटिन्यू राहिलं आणि शेवटी मी माझा मार्ग बघितला आणि निघून गेलो। तर ते राहिलं आमचं। पण शफीने माझ्या एका पुस्तकाचं इथे आज ते करावं, त्याचं उद्घाटन म्हणा किंवा त्याचं अनावरण, ही माझी इच्छा आज पूर्ण होते। प्रशांत दळवी यांचं एक मला वेगळंच लेखक म्हणून आकर्षण आहे। खूप मोठी रेंज असलेला लेखक, हा सहजासहजी नाटकं लिहित नाहीत, खूप वेळ लावतो आणि सगळ्यात मोठं बंधन म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी हे बाजूला करून आपल्यासाठी त्यांना लिहायला लावणं हा एक मोठा अडथळा आहे। तर तो मला नाही वाटत या जन्मी तरी पार पडेल। हे असे लेखक असल्या कारणाने मग आमच्यासारख्या दिग्दर्शकांना नाटक स्वतः लिहावं लागतं। तर ही सगळी मंडळी आहेत। अभिराम भडकमकरला तर मी सुपारी दिली होती की जाऊबाई जोरात लिही म्हणून, त्याला चेक पण दिला होता। मी प्रत्येक नाटक प्रामाणिकपणे सांगतो की मला अजिबात लिहायची इच्छा नसताना लिहिलेलं आहे। जाऊबाई जोरातची थीम सुचली, संजय पवारला आम्ही काढलं, तेव्हा चंद्रकांत कुलकर्णीला मी ते डिरेक्ट करायला दिलं। मला फक्त एक नाटक प्रोड्यूस करायचं होतं की बसायचं, जाऊन बघायचं, रिहर्सल चालले, व्हेरी गुड, प्रयोग लागला, बुकिंग वर बसलं, किती आहे छान, असं म्हणून मी ती योजना पण केली होती। लेखक संजय पवार, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, संगीत त्यावेळेचा अनंत मेंबल किंवा अशी सगळी मोठी टीम। आणि संजय पवारने एक अंक लिहिला, आम्ही दोघे एकमेकांकडे बघितलं। संजय पवारला कसं सांगणार बाबा हे अग्रलेख झालाय हा।
आम्ही काही न बोलता निघालो. ते नाटक कुरकुर या नावाने येणार होतं. अखेर त्यावेळेला 7व्या मुलीची 7वी मुलगी नाटकाच्या मी रिहर्सल करत होतो. त्या नाटकाची गंमत म्हणजे त्या नाटकाचं कास्टिंग 5 वर्ष आधीपासून चाललं होतं आणि लिहिलं नव्हतं एकही अक्षर. जाऊबाई जोरात हे नाटक निर्मिती माझ्या डोक्यात एक आहे, मधू असं असं तुला रोल आहे वगैरे. मी तिला 95 ला सांगितलं होतं. त्यावेळेला ती मला अरे काय सुंदर आहे, पण तिनं शेवटी सांगितलं की तूच हे लिही आणि तूच हे लिहिलं पाहिजेस. ती डोक्यावर बसली अक्षरशः. आणि दिलीप जाधव निर्माता, ह्याला पण मी 95 साली सांगितलं होतं, दिलीप माझ्या डोक्यात असं नाटक आहे की जे आज तू 2 लाखात जर मराठी नाटक होत असेल, आपण 8 लाख खर्च करू पण एक लॅविश प्रोडक्शन करूया की ज्याला लोक शनिवार रविवार पण बघायला येतील. त्या काळात 8-8 दिवस नाटकं चालायची, रोज 24/7 नाटकं होती. आता शनिवार रविवारचा काळ आला, पण मी त्यावेळेला सांगितलं होतं, चुकून बोललो आणि ते खरं झालं, शनिवार रविवारी नाटकं. पण दिलीप त्यावेळेला पण तयार झाला. जाऊबाई जोराची शेवटी परत ते मलाच लिहावं लागलं आणि ते लिहिलं. आजारपणामध्ये लिहिलं, जेव्हा बेडरिडन व्हायला वेळ आली तेव्हा. सर आले धावून हे नाटक लक्ष्मीकांत बेर्डे हा अमाल धमाल माझ्या 4 सिनेमात होता. टूर नंतर माझ्या एकाही नाटकात त्याने काम नाही केलं, कारण तो अवेलेबलच नव्हता. मुंबईमध्ये शेवटी मी त्याचे फोटोग्राफ वापरले, त्याला वेळ नाही म्हणून. तर एकदा मी नाटक बघायला त्याला बोलवलं मला की मी पूर्व नाटक बघायला येऊ का, तू 3 तास टूरचा प्रयोग लावतोस. म्हटलं प्रयोग लावूया, नाटक नाही बघितलं तरी चालेल. म्हणजे इतकं कॅल्क्युलेशन आमचं त्याच्यामध्ये चालायचं. आणि शेवटी काही वर्षानंतर जेव्हा तो आजारी पडला आणि तो बरा झाला, तेव्हा मला फोन आला त्याचा की मला तू माझ्यासाठी एक गंभीर नाटक लिही, विनोदी नको. म्हटलं अरे असं मला लिहिता येणार नाही, मला सुचलं पाहिजे. मग त्याने तू काही कर. महिनाभरात मी त्याला सांगितलं अरे मला सुचले, आपण लिहूया. ते सर आले धावून हे नाटक लिहिलं गेलं. गांधी विरुद्ध सावरकर ह्या नाटकाची पण अशीच गोष्ट आहे. डॉक्टर दिलीप बोराळकर आज ते आलेले आहेत, महाराष्ट्र MPCB बोर्डाचे ते मेंबर सेक्रेटरी होते. त्यांनी मला एक प्रोफेशनल असाइनमेंट दिली की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांचं स्वतःचा एक जे अनुभव होता 3.5 वर्षाचा गव्हर्नमेंट सर्व्हिस मधला, अत्यंत स्ट्रिक्ट TN शेषनचे ते शिष्य, म्हणजे तुम्ही बघा काय असेल ते. आणि त्यांनी जी सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर मला त्यांनी साईन केलं हिंदी चित्रपटासाठी. आणि तो सिनेमा कम्प्लीट रेडी झाला लिहून, पण तो पुढे हळूहळू त्याला जे नेहमी संकट येतात मराठी माणसाला ती आली आणि तो सिनेमा पेपरवरच राहिला. पण आता त्या सिनेमा तर आहे, मग तो प्रत्यक्षात आपल्याकडे काय असं कुठचं नाटक जाऊन रजिस्टर करू शकत नाही की ते झालं आता आमचं टायटल रजिस्टर आहे, माझं नाटक सेन्सॉर झालेलं आहे, आता ते कोणी काय करू, असं नाही. ते प्रत्यक्ष करून त्याचं काहीतरी करावं अशा इच्छेने ते नाटक शेवटी गांधी विरुद्ध सावरकर या नावाने मी आणलं. याचं कारण त्याच्यात गांधीजी नाही आहेत, सावरकर पण नाही, पण ती 2 तत्व, त्या 2 तत्वांची ती लढाई आहे. आणि सुदैवाने मला त्यावेळेला उदय धुरतने तयारी दाखवली मी नाटक प्रोड्यूस करायची. आणि दीपक करंजीकर नुकतेच अमेरिकेहून आले होते आणि अत्यंत मला सुटेबल असं ते कॅरेक्टर दीपकचं वाटलं. आणि त्यावेळेला बरेच माझी मित्रमंडळी महेंद्र देसाई पासून सगळे त्याच्यामध्ये होते. ते नाटक रंगभूमीवर आलं. काही वर्षांनी चिरीमिरी हे नाटक मी लिहिलं आणि ते म्हणजे एका करप्ट माणसाची ती गोष्ट आहे. आणि ते तर ह्याच्यात मध्ये बाकी सगळ्यांचे परफॉर्मिंग आर्ट धरलेली नाटकं आहेत. अलवारा डाकू हे नाटकाचं पुस्तक छापण्याच्या मी विरुद्ध आहे, कारण ती परफॉर्मिंग आर्ट आहे. त्याच्यामध्ये कंसातलीच वाक्य डायलॉग पेक्षा जास्त आहेत. असं येतं, हे येतं, ते येतं. पण तरी सुद्धा आता ह्या लॉट मध्ये ते यावं, कारण त्याचं महेश कळुसकर असं म्हणाले की त्याचं हे व्हायला पाहिजे, डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. टूर हे नाटक पण परफॉर्मिंग ओरिएंटेड आहे. पण वाचनीय नाटक आहेत ती गांधी विरुद्ध सावरकर, चिरेमिरी ही दोन्ही नाटकं वाचनीय आहेत. आणि प्रशांत दामलेने ते वाचावं आणि त्याला नक्कीच स्फूर्ती येईल की आपण नाटक करावं म्हणून, असं एवढी त्याची मला गॅरंटी आहे. सांगायचा मुद्दा असं की ही 6 नाटकं आणि त्यात आता श्रीरंग गोडबोले हे व्यक्तिमत्व आज ह्या नाटककारांमध्ये आहे. केवळ त्यांची हिट नाटकात लग्न, एका लग्नाची गोष्ट, मग पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट, त्याच्यात सिरियल, त्यापेक्षा श्रीरंग एकेकाळी ज्या काळात आम्ही छबिल्लास किंवा ऍक्टिव्हिटी करू तेव्हा पुण्याहून ज्या बातम्या यायच्या त्यात श्रीरंग गोडबोले म्हणजे रंगा हे कॅरेक्टर अतिशय अज्ञात असं कॅरेक्टर, विनोदी कॅरेक्टर आमच्या डोळ्यासमोर असायचं. आणि त्याचे सगळे फंडे हे त्यावेळेला खूप प्रसिद्ध होते. ते सगळे त्याच्या नाटकातून
वेगळ्या पद्धतीने दिसते. आणि प्रत्यक्षात ही व्यक्ती इतकी शांत आणि शांतपणे काम करणारी की नक्की ह्याच्याबद्दल त्या आख्यायिका आहेत की ह्यानेच त्या पसरवलेल्या आहेत आपलं कॅरेक्टर म्हणून इतका प्रश्न पडतो. कारण रंगाबद्दल मला नेहमी आदर वाटतं. इज अ व्हेरी गुड बिझनेसमॅन, इज अ व्हेरी गुड सल्लागार आणि तो वेगवेगळ्या स्तरांवर अतिशय सुंदर काम करत होता. त्याने एक नाटक माझं त्याचा हस्ते प्रकाशित व्हावं. अभिराम भडकमकर या लेखकाबद्दल मला खरंच कौतुक आहे. म्हणजे जेव्हा पाहुणा नाटकाचं मी संगीत करत होतो तेव्हा माझ्या शेजारी एक छोटासा मुलगा बसला होता. मी दिलीपला विचारलं, दिलीप अरे लेखक कुठे आहे? तर दिलीप म्हणाला हा काय तुमच्या बाजूला बसलाय. तर तेव्हापासून माझ्या डोळ्यात म्हणजे समोर जसं काही कॅरेक्टर्स शेवटपर्यंत मोठीच होत नाहीत पडद्यावरची आणि काही म्हातारी असतात, तसं अभिराम हा मला अजून छोटाच वाटतो. पण त्याचं कर्तृत्व इतकं मोठं आहे नाटकांमध्ये, कादंबरीमध्ये, सिनेमाच्या ह्याच्यामध्ये की मला असं वाटलं की एक नाटक माझं त्याने करावं. गावागावामध्ये म्हणजे कोकणात, विशेष कोकण माझा अतिशय जवळचा अटॅच आजोळ माझं, तिथे रानावनात गुरं हाकणारा एक मुलगा जो पुढे येऊन मानाची सारख्या संघटनेत लेखकांना हाकतो, त्यांना कंट्रोलमध्ये ठेवतो, तो राजेश देशपांडे याने एक नाटक माझं उद्घाटन केलं पाहिजे. याचं कारण त्याची लेखन शैली, त्याचा आवाका काय पाहिलंच माझ्यापासून ते फू बाय फू किंवा नंतरची नाटकं विनोदी किंवा काय, आणि एकंदर त्याचा पण सिरियस अप्रोच असतो लिखाणाकडे. तर असा राजेश देशपांडेने एक पुस्तक माझं करावं. दुसरी गोष्ट, आनंद भसवेकर हे अलीकडे त्यांच्या एक आत्मचरित्राची त्यांनी लिहायला सुरुवात केल्यावर मला आश्चर्य वाटलं की आत्मचरित्र का, तर त्याने त्याचं कारण सांगितलं. पण ते वाचल्यानंतर त्याची मला प्रस्तावना त्याने लिहायला सांगितली. तर हा एक मोठा माझ्यावर जबाबदारीचा भाग पडला आणि ती प्रस्तावना लिहिताना ते वाचलं चरित्र तेव्हा मला त्याच्या एकंदर आयुष्याबद्दल खूप क्युरियोसिटी निर्माण झाली. आणि त्याने, तो गणितज्ञ आहे, त्या जीवावर स्टेट बँकेत लागला. त्याने स्वतःच्या कांबळे असण्याचा कुठेही डिसएडव्हान्टेज न घेता किंवा ऍडव्हान्टेज न घेता स्वतःच्या मुलाला मेरिटवर पोद्दार कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालंच पाहिजे यासाठी तो भांडण केलं. आणि ही सगळी खरी शिकवण ज्या बाबासाहेब आंबेडकरांची ती प्रत्यक्षात उतरवलेला हे मला त्याच्या आत्मचरित्रातून मला दिसलं. आणि मला असं वाटलं की त्याला एक नाटककार म्हणून यू टर्न किंवा ती मग सगळे आहेतच बाकी एका त्याने अनेक लेख लिहिल्या वगैरे, पण एक तसा असावा. ह्या नाटकाच्या अशा प्रस्तावना सुद्धा त्या वेळेला आपल्याला कळतील की कोणी कोणी लिहिलेले आहेत. आणि ही सगळी प्रस्तावना लिहायला सुद्धा वेगवेगळी मंडळी आलेली आहेत. गांधी विरुद्ध सावरकरची महेंद्र तेरे देसाईने, कुमार सोनेने टूरटूरची प्रस्तावना लिहिली, राजेश देशपांडेने चिरीमिरीची प्रस्तावना लिहिली, सुशील इनामदारने सर आले धाऊंची प्रस्तावना लिहिली, अरुण घाडीगावकरने अलवारा डाकूची लिहिली. 78 साली त्याने प्रयोग बघितला, तेव्हापासून तो आमचा चाहता आहे. आणि ह्या सगळ्या वेगळे वेगळे लोक आहेत की ज्यांनी प्रस्तावना लिहिणारे लोक नाही आहेत, तर त्यांना बोलतं करावं लेखणीतून असं मला वाटलं. त्याच्यामध्ये त्यांची हिस्ट्री आहे. ज्यांना अर्पण केले ती सुद्धा माझे इतक्या जवळचे लोक आहेत. विजय कदम जरा टूरटूर नाटक अर्पण केलेलं आहे. खरं म्हणजे लोकांच्या अपेक्षा असणार की लक्ष्मीकांतला ते अर्पण का नाही केलं, पण हे मी आधीपासूनच ठरवलं होतं विजय कदमला हे नाटक अर्पण करायचं. कारण टूरटूरचे जी लिखाणाची सुरुवात झाली ती विजय कदम आणि लक्ष्मीकांत बेर्डेसाठी ते लिहिलं. लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदमसाठी नाही. लक्ष हा होताच आमच्या बरोबर, पण मला विजयच्या एक व्यक्तिमत्वाचं खूप आकर्षण होतं. आणि त्या दोघांनीही ते नाटक इतकं जबरदस्त उचलून धरलं की एक लेखक म्हणून मला चांगली एंट्री मिळाली व्यावसायिक रंगभूमीवर. तर ह्या म्हणून डिवाइड केलं किंवा पश्चिमेकडची बाजू तू, उत्तरेकडची तू, असं करून सर आले धावून लक्ष्मीकांतला आणि टूरटूर विजय कदमला अर्पण केलं. म्हणजे हे असतं ना, मेरे इलाके में तुम मत आना, तुम्हारे इलाके में मैं नहीं आऊंगा, तर ते दोघांना मी ते अगदी देऊन टाकलं. चिरीमिरी हे नाटक प्रशांत दामले, चेतन दळवी, विजय केंकरे, दीपक शिर्के, प्रकाश निमकर ह्या 5 लोकांना अर्पण केलं. कारण हे माझे टूरटूरचे सहकारी. म्हणजे टूरटूरच्या सुरुवातीच्या प्रयोगाला विजय केंकरे, प्रकाश निमकर ह्या लोकांनी 50 प्रयोगापर्यंत त्यांना कन्सिडरच केलं नव्हतं की यांना पाकिट वगैरे द्यावं लागेल म्हणून. आणि ज्यांना कन्सिडर केलं होतं चेतन दळवी, दीपक शिर्के, विजय चव्हाण वगैरे, यांना 30-30 रुपये नाईट द्यायची. ती सुद्धा त्यांना विचारलं पण नव्हतं की तुम्हाला एवढी चालेल का म्हणून. त्यांनी घेतली आणि त्यांना अनेक प्रयोग केले. पुढे ते प्रोमोशनल लेवलवर वाढत गेले आणि त्यांना पैसे मिळत गेले त्या नाटकाचे. आणि त्या नाटकाच्या जीवावर आणखी काही गोष्टी त्यांना मिळाल्या. पण आज मला चिरीमिरी सारख्या नाटकाशी त्यांचा संबंध नसताना प्रशांत दामलेला मी ते दिलं. कारण आज गेली कित्येक वर्ष
प्रशांताच्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये कुठे पण असेल, काही असेल, पुरुषोत्तम बेर्डेचा आणि टुरटुरचा उल्लेख करतो. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कित्येक लोक मोठे होतात आणि कोणाबरोबर आपण काम केलं तर हे विसरतात, कारण खूप मोठा प्रवास झालेला असतो त्यांचा. विस्मृती हा कधी कधी वरदान आहे, तसा शापही ठरतो. पण तो आपल्या वाटेला पण कधी कधी अशा पद्धतीने येतो की अरे माझं नाव विसरला की काय, तर ते ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण प्रशांतच्या बाबतीत म्हणजे एका वेळेला 4-4 नाटक करणाऱ्यामुळे त्याला स्मृती चांगली आहे, पण इतकं लक्षात ठेवेल असं कधी वाटलं नव्हतं. त्यामुळे हे नाटकच त्याला देऊन टाकलं. आता त्याने पुढच्या आणखी काही वर्षात तो माझं नाव घेईल कुठे. तर मित्र हो, हा सगळा प्रकार आहे. आणि ह्या निमित्ताने एक ऑटोमॅटिक एक असा कार्यक्रम ह्या प्रकाशनाच्या निमित्ताने, उद्घाटनाच्या निमित्ताने घडला. जाऊबाई जोरात मी दिलीप जाधव निर्मिती सावंतला अर्पण केलं. अर्थात दोघांना अर्पण करून परत एकच नाटक दोघांना अर्पण करणं हे जरा थोडंसं अन्यायाचं होईल, पण आणखी नाटकं नव्हती म्हणून हे 2 नाटकं तुम्हाला अर्पण केली. डॉक्टर बोराळकरांना आणि उदय धुरातला, आता दोघांच्या व्यक्तिरेखा इतक्या वेगळ्या आहेत की डॉक्टर बोराळकर हे शास्त्रज्ञ आहेत आणि उदय धुरात काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण एका अर्पण पत्रिकेत ही 2 वर खाली फोटो बघितल्यानंतर काही लोकांना हसा येईल, पण माझ्यासारख्याला आनंद झाला. कारण हे नाटक प्रोड्यूस करणं हाच मोठा टास्क होता. आणि ते उदयने ठीक आहे करूया, तुला खात्री आहे म्हटलं हो. आणि त्याच्यामध्ये त्या टायटलचा पण खूप मोठा वाटा आहे उदय धुरत ते नाटक. कारण नथुराम गोडसे नाटक प्रोड्यूस केलेला माणूस गांधी विरुद्ध सावरकर का नाकारेल ह्या उद्देशाने मी त्याच्याकडे ते झालं. तर अशा पद्धतीने हा सगळा सोहळा आज छान व्हावा आणि त्यात सगळे माझे जवळचे मित्रमंडळी, माझे पण चाहते आहेत की ना माहिती नाही, पण मित्रमंडळी मी सगळे द्यावे आणि हा सोहळा एकत्रित सादर करावा. मला अतिशय आनंद होतो की कसलंही अर्पण नसताना, कसलंही क्रेडिट नसताना रोहिणी हट्टंगडी, नितीन नेरुरकर, संतोष पाठारे, अशोक राणे ही सगळी मंडळी इथे आलेली आहेत. विवेक आपटे हा माझा म्हणजे काही मी जे शोधून काढलेले लोक आहेत ना की ज्यांचं काय, जसा सुशील इनामदार, आता तो किती पुढे प्रस्तावना लिहिल मला माहिती नाही, पण पहिली प्रस्तावना माझ्या नाटकाची. महेंद्र तेरे देसाई तुम्हाला, अरे मी पूर्वी इतकं लिखाण केलंय, प्रस्तावना मी पहिल्यांदाच लिहितोय, म्हणजे व्हेरी गुड. याच्या पुढे आता तू माझ्या नावाचा उल्लेख करत जा की पहिला ब्रेक पूर्ण दिला. तर अशी सगळी दिसणारी सगळी माणसं आहेत. आणि आज मला आणखी एक गोष्टीचा आनंद होतोय की टुरटुर हे पुस्तक जरी अर्पण पत्रिकेवर विजय कदम असला तरी मी खूप लोकांना ते अर्पण करणार आहे इथे. की आमच्या वहिनी आलेल्या आहेत रवींद्र बेर्डेंच्या मिसेस, त्या खास त्यांना मी आमंत्रित केल्या आजच्या सोहळ्याला. आणि प्रकाशकांचे आभार मानायला पाहिजे. केळुसकरांच्या डोक्यातून हा आग्रह आला आणि नालेसाहेब अमोल जसा म्हणाला की आम्ही त्यांना सांगितलं हे पाहिजे ते पाहिजे, पण मी शांताराम पवारांचा स्टुडंट असल्यामुळे माझ्याच कंडिशन जास्त होत्या. अहो जरा हे पाहिजे, हे जरा बदलूया हा शब्द आमच्या मनात एवढा सरांनी भरलेला आहे की पहिल्यांदा केलेलं कधीच शेवटपर्यंत राहत नाही. ते बदललं गेलंच पाहिजे तरच ते ओके होणार. त्यामुळे पुस्तकाचं फायनल स्वरूप जे आहे ते अनेक वेळा बदल करत आज आपल्यापर्यंत ते पोहोचणार आहे. तर अशा सर्व मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, पण मला सगळ्यांना समोर बघून खूप आनंद होतोय. आपण आता ऍक्च्युअल प्रकाशनाला सुरुवात करूया. धन्यवाद. मंडळी, पुढे जाण्या अगोदर एक नम्र विनंती. हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत असतो, त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं माननीय प्रेमानंद गजवी यांच्या हस्ते. घोटभर पाणी ही त्यांची अत्यंत गाजलेली एकांकिका. अनेक स्पर्धांमध्ये अनेक संस्थांनी या एकांकिकेचे 2000हून अधिक प्रयोग केलेत. किरवंत, जय जय रघुवीर समर्थ, गांधी विरुद्ध आंबेडकर ही त्यांची गाजलेली नाटकं. गेली अनेक वर्ष बोधी नाट्यलेखन कार्यशाळेचं संचालन आणि चळवळीचे प्रणेते ते आहेत. म्हणजे या पहिला प्रयोग बघितला अलवार डाकोचा रवींद्र नाट्य मंदिरमध्ये, आणि त्याने जी आठवण सांगितली आणीबाणी काळाची, एकच वाक्य मी बोलेन. हे अलवारा डाकू 78 साली याचा प्रयोग झाला आणि 2024 साली सुद्धा आपल्याला अलवारा डाकू जाग दिसतात. काही न सांगता कुठेही कसेही जातात. नैतिक आहे की अनैतिक आहे याचा सुद्धा काही विधी निषेध राहिलेला नाही. अशा त्याही पेक्षा भयंकर कालखंडामध्ये आपण आज जगत आहोत. हे जगणं लवकर जावं अशी मी या अलवारा डाकूला विनंती करतो आणि थांबतो.
अलवरा डाकू या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ समीक्षक अरुण घाडीगावकर यांनी लिहिली. त्यांनी या पुस्तकाच्या ब्लर्बचं वाचन केलं. 1975 ते 1977 दरम्यानचा 21 महिन्यांचा काळ हा भारताच्या इतिहासातील अत्यंत संघर्षाचा, असुरक्षिततेचा, अस्थिरतेचा आणि राजकीय दडपशाहीचा असा क्लेशकारक काळ होता. या सत्ता लालसेनं आणि पॉवर गेममुळे जे विदारक वास्तव निर्माण झालं त्यावर भाष्य केलं ते पुरुषोत्तम बेर्डे यांनी आपल्या अलवरा डाकू या नाटकामधून. विद्यार्थी दशेत असताना जेजे स्कूल ऑफ आर्ट्सच्या भित्तीपत्रकासाठी सामाजिक बेरड या टोपण नावानं तत्कालीन महत्वाच्या घटनांचा समाचार ते आपल्या तिरकस शैलीत घेत होते. खरं तर चांगल्या प्रतिभावान संवेदनशील लेखकाची, कलावंताची अत्यंत महत्वाची जबाबदारी असते ती अशा सभोवतालच्या अस्वस्थ करणाऱ्या वास्तवावर आपल्या कलाकृतीतून प्रतिक्रिया देणं. पुरुषोत्तम बेर्डे यांनी नेमकं तेच आपल्या अलवरा डाकू नाट्यकृतीमधून केलंय आणि त्यातून आपल्या संवेदनशीलतेची ग्वाहीही दिली आहे. त्यापुढे टूर टूर या नाटकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि गीतकार श्रीरंग गोडबोले यांच्या हस्ते पार पडलं. हे पुस्तक विजय कदम यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आलं. त्यानंतर श्रीरंग गोडबोले यांनी व्यक्त केलं त्यांचं मनोगत. जशा अनेक आख्यायिकांनी सांगितलं आता पुरोनी की माझ्याबद्दल यायच्या त्या खऱ्या होत्या का पसरवल्या होत्या, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तो मी नव्हेच. आणि विसरबोळेपणाबद्दल आज जे म्हणत होता संजय मोनेनी आम्हाला एक मध्यंतरी एक किस्सा सांगितला होता. त्या निमित्ताने मी सांगतो, कारण सगळ्यांना विरोधी बोलतात म्हणून मी विरोधी बोलतो. शिवाजी मंदिर पाशी त्याचा एक मित्रोबा होता आणि संजयने विचारलं की काय इथे काय करतोस. तो म्हटला अरे तुला माहिती का मी इथे स्मरणशक्तीचे क्लासेस घेतो. म्हटलं सांग ना तुझ्या मित्रांना म्हणा, नाटकातले लोक अनेक डायलॉग विसरतात, डेल्या वाटतात, ब्लँक होतात, त्यांना आमचा क्लास अटेंड करा म्हणावं, तुम्हाला फायदा होईल त्याचा. तर संजय म्हणलं चांगलं आहे, पुढची बॅच कधी आहे. तो म्हणलं पुढची बॅच तर जर का क्लासेस घेणारे विसरू शकतात तर पूर्वी विसरायला काय हरकत नाही. पूर्वला त्याच्या पुढच्या सगळ्या प्रवासाबद्दल शुभेच्छा आणि या 6 पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल त्याचा अभिनंदन. धन्यवाद. टूर नाटकाची प्रस्तावना ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी लिहिली आहे. त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि पुस्तकाच्या ब्लर्बचं वाचनही केलं. हे नाटक व्हायच्या आधी आम्ही ह्याची एकांकिका केली होती. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधनं मी परत आल्यानंतर संस्था मुलुंड म्हणून संस्था मुलुंडला सुरू केली आणि त्यावेळेला पैसे जमवण्यासाठी म्हणून आम्ही 3 एकांकिका करायचो. त्याच्यामध्ये चिवते दारुगड आणि ही एकांकिका, अशा 2 एकांकिका करायचो. आणि हिंदी दरबार का दिन म्हणून म्हणजे इच्छा माझी पुरी करायची फक्त हे अशा 3 आम्ही एकांकिका सादर करायचो. त्यामुळे ही मला एकांकिका माहिती होती आणि एकांकिका मी त्यावेळेला बघितली होती कारण मी NSD मध्ये शिकत होतो आणि विकास फडके ही एकांकिका घेऊन आला आणि मग आम्ही ती एकांकिका सुरू केली. ह्या एकांकिकेचं नाटक होईल याची आम्हाला कल्पनाच नव्हती, कारण हे नाटक व्यावसायिक कसं असणार. कारण त्यावेळेची जी काही टिपिकल व्यावसायिक नाटकं असायची त्याप्रमाणे हे त्या प्रकारात बसत नव्हतं. पण हे नाटक आलं आणि त्याने इतिहास घडवला. त्यावेळी मला अतिशय चांगलं वाटलं की आपण एका चांगल्या नाटकाची प्रस्तावना लिहितोय. ही प्रस्तावना लिहायची पण माझी पहिलीच वेळ आहे. नाटक हा थोडासा कठीणसा प्रकार आहे. फारच थोडे साहित्यिक, कथा, कादंबरीकार, उत्तम नाटककार म्हणून प्रसिद्धी झालेले आहेत. कथा, कादंबरी, कविता यांची निर्मिती लेखक करतो आणि वाचक तर एकटाच वाचतो, त्यातले भाव अनुभवतो. कथा कादंबरीप्रमाणे पुस्तक रूपात असणारे नाटक केवळ एका वाचकासाठीच नसते, तर त्याचे सादरीकरण समूहाने एकत्रितपणे अनुभवावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे त्याचे लेखन करताना लेखकाची जबाबदारी अधिक मोलाची असते. पुरू बेर्डेने नाटकासाठीचे हे स्टेज क्राफ्ट अतिशय उत्तमरित्या हाताळले आहे. मुळात तो चित्रकार आहे, संगीतकार आहे, त्यामुळे त्याच्या ह्या कलांचा उपयोग नाट्यलेखन करताना त्याने योग्यरित्या केला आहे. नाट्यलेखन करतेवेळी पुरू बेर्डेमध्ये असलेल्या दिग्दर्शकाने, चित्रकाराने, संगीतकाराने लेखक पुरूला मदत केली
त्यामुळे टूरटूर नाटक अधिक प्रेक्षणीय आणि श्रवणीय झाले. धन्यवाद. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विजय केंकरे आणि पुरुषोत्तम बेर्डे यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत टूरटूर नाटकातील काही भागाचं अभिवाचनही केलं. इथे मास्तर सुधीर जोशी हे उशिरा आलेल्या विद्यार्थ्याला दम देत आहेत. या 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 धारगडकर. हा, ड्रायव्हर कंडक्टर तिकडे म्हणतात, मित्रा सापडला रे सापडला. कोण? औषधाला सापडला. या महाराष्ट्राच्या राजधानीतला राजबिंडा राजकुमार. खिचडीत काजूगर हरवावा तशी गत झाली आहे मराठी राजकुमारांची. जड झाली वाटतं बॅग. ठेव खाली. अशक्य आहे. का रे? का? वाकावं लागेल. वाकावं लागणारच. खाली ठेवायचं म्हणजे वाकावं लागणारच. अरे तेच तर म्हणतोय, एक वेळ मॉडेल बनवाय. मराठी बाणा छातीच्या भात्यात एक वेळ हवा नसली तरी चालेल, पण यांचा मराठी बाणा कायम. आणि ते मफलर मफलर कशाला गळ्या? ती परंपरा आहे. वडिलांचा मफलर आईनं दिला. प्रवासाला निघतोयस घेऊन जा म्हणाली. वडील जुन्या काळातले नट, त्यामुळे थंडीत स्वेटर ऐवजी मफलरच वापरले. अरे वा वा वा, म्हणजे तुझ्या अंगात वडिलांचे नाट्यगुण उतरलेलेच असतात. तर काय, मफलर हातात देताना अगदी गदगदलेल्या स्वरात म्हणाले, नीट काळजी घे, यापुढे तुझ्यावरच सोपं होतोय. मफलर बद्दल इतका बोलण्या पडेल? मफलर बद्दल नव्हे, रंगभूमी बद्दल. आपली परंपरा टिकव म्हणाले. रंगभूमी. यापुढे निर्मिती सावंत यांच्या धम्माल लोकप्रिय झालेल्या जाऊबाई जोरात नाटकाच्या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं, जे ज्येष्ठ लेखक प्रशांत दळवी यांनी केलं. प्रशांत दळवी यांनी या प्रसंगी त्यांचं मनोगतही व्यक्त केलं. खरं म्हणजे आज तुम्हाला सगळ्यांनी इकडे बघितलं आणि पुरुषोत्तम बेर्डेंना खरं काय म्हणावं हाही मला अनेकदा प्रश्न पडतो. म्हणजे आज इकडे बेसिकली कारण पुरुषोत्तम बेर्डे असं म्हणण्या इतका दुरावा नाही. पुरू म्हणण्या इतकं म्हणजे मला वाटतं की मी नाही म्हणू शकत, कारण तो आदर मनात कुठेतरी आड येतो. मला पुरुदा आवडलं, मला वाटतं मी पुरुदा म्हणतो. आता खरं म्हणजे पुरुदा जेव्हा बोलत होते तेव्हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल नंतर कोणी बोलायची गरजच नव्हती. कारण लेखक, दिग्दर्शक, नेपथ्य, संगीत सब कुछ पुरुषोत्तम बेर्डे अशी आपल्याला सगळ्यांना सवय आहे. आणि त्याच्यात त्यांनी सगळंच सांगून टाकलं. म्हणजे परवा का काल मला जेव्हा ते म्हणाले तुम्हाला 2 मिनिटं बोलावी लागेल तेव्हा मी विचार केला काय नाही काही प्रॉब्लेम, मी तुला सांगतो असं करून जाऊबाई जोरातची त्यांनी सगळी हिस्ट्री मला सांगितली. मंत्रालयात कसा गेलो होतो, काय झालं, काय नाही वगैरे वगैरे. म्हटलं अच्छा हे बोलायचंय. आज ते सगळं त्यांनी बोलवलं. त्यांनी लेखकांचे अनेक प्रश्न आपल्याला सांगितले. तुम्हाला या निमित्ताने कळलं असेल की अर्पण पत्रिका लिहिणं पण किती अवघड आहे, कुणाचं नाव घालायचं हे किती अवघड आहे. एखाद्या लेखकाचं नाटक हवं असेल तर कोणता तरी दिग्दर्शकच कसा मध्ये येतो, हा तर अशा अनेक अडचणींतून नाटक जात असतं मला वाटतं. आणि पुरुषोत्तम बेर्डेंचं मला अशी गंमत वाटते की मला असं नेहमी वाटतं की एक तर साहित्यिक नाटककार असतात, म्हणजे साहित्य क्षेत्रातून आलेले नाटककार असतात, आणि दुसरे जे असतात ते रंगकर्मी नाटककार असतात. पुरुषोत्तम बेर्डे हे मला चित्रकर्मी नाटककार वाटतात. म्हणजे एखादा चित्रकार जसा एखादा बिंदू धरतो आणि आपली रेषा सुरू करतो आणि ते कोणतं कसं चित्र निर्माण होईल हे आपल्याला माहिती नसतं, तसं कुठेतरी पुरुदादांच्या बाबतीत होतं असं मला वाटतं की त्यांना कल्पना सुचते आणि त्याची ती कल्पना कुठे भरारी घेईल हे आपल्याला सांगता येत नाही. गंमत अशी आहे की मला असं वाटतं मी एक छोटंसं फार न बोलता त्यांच्याबद्दल एक छोटंसं ऑब्झर्वेशन लिहिलं होतं, ते सांगतो तुम्हाला की त्यांना चित्रकलेचा हात आहे, त्याच्यानंतर लेखकाचं मन आहे, दिग्दर्शकाची नजर आहे मला वाटतं, आणि सगळी त्यांची कारकीर्द म्हणजे रंगीबेरंगी कॅनव्हास आहे त्यांनी रंगवलेला. त्याची सगळी नाटकं जर बघितली तर आपल्याला हे सगळं दिसून येतं. मला असं वाटतं जाऊबाई जोरातच्या निमित्ताने मला जास्त आनंद होतोय की दिलीप दादा निर्मिती आणि पुरुदादा आणि अष्टविनायक या सगळ्या संस्थांचं मिळून
एक हे नाटक होतं आणि याला इतकं यश मिळालं. आपल्याकडे असं असतं की यश मिळालं की असं वाटतं हे यश तर मिळणारच होतं, पण असं काही नाही. मध्ये खूप खडतर प्रवास असतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी अभिनंदन करतो गुरुदादाचं आणि अशीच पुढे नाटकं यावीत अशी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. हे पुस्तक पुरुषोत्तम बेर्डे यांनी अभिनेत्री निर्मिती सावंत आणि ज्येष्ठ निर्माते अष्टविनायक संस्थेचे दिलीप जाधव यांना अर्पण केलं. जाऊबाई जोरात पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे ज्येष्ठ लेखक विवेक आपटे यांनी. त्यांनी या पुस्तकाचं ब्लर्बही वाचून दाखवलं. जाऊबाई जोरात बसमध्ये बसा तुम्ही तोऱ्यात, पण या सहलीला असलेली राजकारणी फोडणी अनेक गोष्टींचा संदर्भ बदलते. कारण कुठल्याही देशाप्रदेशातल्या मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये चालणारं राजकारण अत्यंत अनपेक्षित, उत्कंठावर्धक, खळबळजनक आणि मनोरंजकही असतं. त्या राजकारणात एक विलक्षण नाट्य लभलेलं असतं आणि त्याची जगभरातल्या लेखकांना, कादंबरीकारांना, नाटककारांना वारंवार भुरळ पडत आली आहे. मग त्यातल्या मंत्रिणींच्या घरात किंवा त्याहूनही स्वयंपाकघरात आणि बेडरूममध्ये घडणाऱ्या राजकारणाचे नाट्य त्यांच्या बायका कशा जगत असतील, त्या रुटीनला कंटाळून घराबाहेर पडल्यानंतर कशा व्यक्त होत असतील, या प्रश्नांची उत्तर असलेल्या जाऊबाई जोरात हे नाटक स्त्रीच्या भावना एकूणच किती समान आणि शाश्वत असतात याचा एक जिवंत अनुभव आहे. धन्यवाद. यानंतर गांधी विरुद्ध सावरकर या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ नाटककार शफात खान यांच्या हस्ते करण्यात आलं. कुडाळला या नाटकाचा प्रयोग होता आणि कुडाळला मी हे नाटक बघितलं. मी या नाटकावर बोलणार नाही. मी इन जनरल पूर्व आणि पूर्वची नाटकं बघतो आहे आणि पूर्वची आणि माझी फार जुनी मैत्री आहे. माझ्याकडे काम करणारा माझा नट विजय कदम यांनी पहिल्यांदा टूर नाटकात काम केलं, तर त्यावेळेला अगदी त्यांचा पहिला प्रयोग बघायला मी गेलो होतो आणि मला असं वाटलं व्यावसायिक रंगभूमीची म्हणून नाटक करण्याची एक पद्धत आहे, ती एक चौकट आहे, त्या चौकटीत बसणारं हे नाटक नाही. पण त्यानंतरही 1-2 दिवसांनी जेव्हा पूर्वीची आणि माझी भेट झाली तेव्हा माझी ही चिंता मी त्याच्याकडे व्यक्त केली की मला असं वाटतं की हे व्यावसायिक चौकटीत बसणारं नाटक नाही आहे, थोडंसं वेगळं नाटक आहे. तर हे कसं स्वीकारलं जाईल व्यावसायिक रंगभूमीवर, आणि सगळेच काम करणारे थोडेसे पुढे नाववालं नव्हतं, नवीन होतं, एक वेगळं काहीतरी कमालीचं त्या नाटकामध्ये एक एनर्जी होती आणि ही एक यूथ नव्याने रंगमंचावर आलेल्या एका टीमने सादर केलेला एनर्जेटिक असा हा प्रयोग होता. पण माझी चिंता पुढे काही चिंता करावी का असं काही उरलं नाही. त्याचे असंख्य प्रयोग झाले. त्यानंतर मी जेव्हा पूर्वीची नाटकं बघतो तेव्हा मला असं वाटतं की त्याच्या सगळ्या नाटकांमध्ये, अगदी सगळ्या नाही पण अनेक नाटकांमध्ये हा टूरचा एक धागा कायम आहे. मी हा लार्जर लेवलवर असं म्हणतो की पिकनिक म्हणा, सहल म्हणा, टूर म्हणा, काही माणसं बाहेर म्हणजे नेहमीच्या चौकटीतून बाहेर पडून खूप धमाल करतायत आणि एन्जॉय करतायत. हा त्याच्या एका जगण्याची एक फिलॉसॉफी आहे असं मला वाटतं. कारण जाऊबाई जोरात, टूर, त्यानंतर आमच्या विद्यापीठामध्ये स्टुडंट प्रोडक्शन करायला पूर्व आला, काही वेळेला त्यांनी खरं म्हणजे त्या नाटकाचं नावही आता मी विसरतो. हो, ते मला वाटतं डिव्हाइस थिएटर सारखं केलं. म्हणजे त्याही वेळेला मुलांबरोबर काम करून पुरूंनी ते स्क्रिप्ट केलं होतं. मुळामध्ये पुरूला आधी नाटक दिसतं आणि मग तो ते कागदावर लोकांना दाखवायचा प्रयत्न करतो, इतर नाटककारांमध्ये आणि त्याच्यामध्ये असलेला फरक. आता टूरवरनं आठवलं, पुरूबरोबर मी देखील एक टूर केलेली आहे, त्यामुळे टूर आणि सहल आणि पिकनिक हा आनंद मीही घेतलेला आहे. तो किती चित्तथरारक असतो याची मला जाणीव आहे. पावसाचे दिवस होते आणि दादरला आम्ही दोघे एकत्र भेटलो. त्यावेळेला मी मुंबईला राहत असे. तर पुरुषोत्तम म्हणाले की माझ्याकडे गाडी आहे, पाऊस पडत होता,
मी तुला सोडतो मुलून ठाण्याकडे आणि त्यात तू पुढे जाऊ शकतोस ट्रेनने. तुला म्हटलं अत्यंत गप्पा मारायला जाऊ म्हणून मी बसलो त्याच्या गाडी सुरू झाल्यानंतर तो म्हणाली माझी पहिली वेळ आहे. हे मी पहिल्यांदा घरी घेऊन चाललोय. तरी आम्ही गप्पा मारत आमची टूर सुरू. घाटकोपरच्या सुमारास सिग्नल गप्पांमध्ये बघायचं राहून गेलं आणि त्या बाजूनी घाटकोपरच्या दिशेने येणारा आणि रस्ता क्रॉस करणारा एक स्कूटरवाला होता. पाऊस खूप पडला होता, पाणी होतं. साधारण तो स्लिप होऊन गरगर 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 फिरत कुठेतरी जाऊन पडला. त्यानंतर मग मी गुरुला म्हणाल थांबून आपण त्याला बघायला हवं होतं का? तो म्हणाला नाही. त्यानंतर एक चित्तथरारक टूर म्हणजे कोणी आमचा पाठलाग वगैरे करू नये म्हणून अत्यंत वेगाने आम्ही मुलुंडच्या दिशेने. त्यामुळे हा जो एक चित्तथरारक धागा आहे त्याच्या सगळ्या नाटकांमध्ये दिसतो. हे मात्र मला नेहमी कायम पूर्वबरोबर केलेली टूर लक्षात राहिलेली आहे. तर आज 6 नाटकांचं इथे प्रकाशन झालेलं आहे. मी त्याचं अभिनंदन करतो, त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच चित्तथरारक टूर्स त्यांनी आम्हाला दाखवाव्यात अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. यापुढे दीपक करंजीकर यांनी नाटकातील काही भागाचं अभिवाचनही करून दाखवलं. येस, कमिंग टू द पॉइंट. सर, तुम्हाला सांगायला मला अजिबात लाज, शरम किंवा अपराधासारखं वाटत नाही. शेवटच्या दिवशी मी शिरडूनच्या मदतीसाठी डेव्हलपमेंटसाठी 16 कोटी सँक्शन केले. ते पोल्युशन बोर्डाचे पैसे. 3 वर्षात 200 कोटी प्रॉफिट मिळाल्यापैकी एका ट्रॅजेडीचा अंत करण्याचा माझा तो प्रयत्न होता. मला याची अजिबात खंत वाटत नाही. निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी मंत्रालयात हेच चालतं. झटपट आपल्या गावाच्या विकासाची बजेट सँक्शन केली जातात, पक्षाच्या तिजोऱ्यांची कपाटं भरली जातात. त्यातलाच हा एक प्रकार. पण मी स्वार्थासाठी काही केलं नाही. पोल्युशन कमी करण्यासाठी किंवा त्याच्या परिणामांनी त्रस्त झालेल्या लोकांच्या मदतीसाठी मी हे खर्च केलं. पुढे जेव्हा केव्हा सरकार खरोखर आपल्या बजेटमध्ये हे काम घेईल तेव्हा पोल्युशन बोर्डाचा पैसा पोल्युशन बोर्डाला परत मिळेल. त्याबद्दल मला जी काही शिक्षा द्यायची ती द्या. पण ज्यांच्यासाठी हे बोर्ड आहे तीच डेव्हलपमेंट करण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या राज्याच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला. पण गांधी साहेब, मी तुम्हाला खरं सांगतो, फार भयानक परिस्थिती आहे आपल्या देशाची. मला जे प्रश्न विचारले गेले ते फक्त सचिव, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा अहंकार दुखावला गेल्यामुळे घडलेल्या गोष्टींबद्दलच विचारले गेले. त्याहीपेक्षा भयानक प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत, पण ते प्रश्नच मला विचारले गेले नाही. नाहीतर आपला भारत देश हा जगातल्या कित्येक प्रगत देशांच्या नजरेत डम्पिंग कंट्री आहे. अमेरिका, युरोप सारख्या देशातून जहाजाचे जहाज भरून हजार्डस किंवा केमिकल वेस्ट इथे येतं. कित्येक जहाज भरून इलेक्ट्रॉनिक कचरा आपल्या देशात येऊन पडतो, त्याची गणना नाही. मी 2 वेळा 2 जहाज रेड हँडेड पकडली. तिथपासून माझ्यावर अंडरवर्ल्डची नजर पडली. धमक्यांचे फोन आले. कोण आहे कोण आहे धमक्यांच्या मागे? आणि माझी चूक काय? मी माझ्या देशाचा हवा पाणी सुधारण्याचा प्रयत्न करतोय, ही माझी चूक आहे? हा माझा गुन्हा आहे? गांधी साहेब, कित्येक बड्या राजकारण्यांचे हात यात गुंतले. त्यांचा मागोवा घेणाऱ्यांची तोंड बंद केली जात आहे. एखाद्या राष्ट्रावर प्रत्यक्ष आक्रमण करण्यापेक्षा अशा प्रकारे तिथे कचरा पाठवणे जास्त घातक आहे. मी आज तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की 2001 साली अमेरिकेत कोसळलेल्या ट्विन टावरचा मलबा सुद्धा भारतात येऊन पडला आणि मी हे जाहीर केलं तर मला ते जिवंत ठेवणार नाही. या 3 वर्षात मी काय केलं? मला जे करायचं त्यासाठी 3 वर्ष काहीच नाही. इतकं मोठं डॅमेज आपण करून ठेवलंय. एक साधी गोष्ट आपण विसरतो की आपण या सुंदर वातावरणात असलेल्या पृथ्वीवर इथल्या प्रकृतीत एक भाडे करून जन्माला आलोय. हे सर्व बिघडवण्याचा हक्क आपल्याला कोणी दिला? आपल्या घरात घुसून कोणी साधा थुंकला तरी त्याला आपण लात मारून घालून देऊ. मग निसर्गाला विद्रूप करण्याचा, त्याचं पर्यावरण समतोल बिघडवण्याचा आपल्याला हक्क कोणी दिलाय? तुम्हाला काय वाटतं? निसर्ग याचं उत्तर देणार नाही? गप्प बसेल? सहन करेल? बिलकुल नाही. एक दिवस नक्की याची प्रतिक्रिया निसर्गातून उमटेल. नवे मी तर म्हणतो ही प्रतिक्रिया सुरू झालेली आहे. तेव्हा सावध राहा. या निसर्गाच्या अभ्यासक, पर्यावरणाचा अभ्यासक, प्रदूषणावर कंट्रोल करणाऱ्या साधनांचा संशोधक आणि एक शास्त्रज्ञ म्हणून मी सावधगिरीचा इशारा देतोय की 2031 साली जर 3रं महायुद्ध झालं ते दुसऱ्या कुठल्याच कारणासाठी होणार नाही. ते फक्त पाण्यासाठी होईल.
आजवर माझ्यावरचे सगळे आरोप तुम्ही जबरदस्तीने सिद्ध कराले किंवा नाही, मला खात्रीची त्याबद्दल तुम्ही मला शिक्षा म्हणून मला एनओसी मिळणार नाही, क्लीन चिट मिळणार नाही, या पोस्टवरून मला हटवलं जाईल, घरी बसवाल, पण म्हणून सत्य झाकलं जाणार नाही. ज्या महात्मा गांधींची प्रथम शिकवण आणि आपल्या देशाचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते या सूत्रानुसार सत्याचा विजय होणार. पण हे सत्य म्हणजे पर्यावरणाच्या विरोधात हळूहळू महाप्रचंड स्वरूप धारण करणारा हा राक्षस, आणि हा जर वेळीच गाडला नाही तर एक दिवशी आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. हे सत्य त्यावेळी हे बघणार नाही की दोषी कोण निर्दोष कोण. त्या भयंकर भुकेच्या उग्रवादी पोटात आपण सगळेच सामावून जाऊ. सो प्लीज बी कॉन्शियस अँड बिवेअर. दॅट्स ऑल. गांधी विरुद्ध सावरकर या नाटकाची प्रस्तावना लिहिली आहे महेंद्र तेरेदेसाई यांनी. त्यांनी या पुस्तकाचं ब्लर वाचून दाखवलं. पर्यावरण वैज्ञानिक असलेल्या डॉक्टर दिनेश सावरकर या पोल्युशन बोर्डाच्या अधिकाऱ्याने या राज्यातील भ्रष्ट नेते, नोकरशाह आणि सरकारी यंत्रणेशी संघर्ष करून हे राज्य जास्तीत जास्त पर्यावरण स्नेही व्हावं यासाठी केलेल्या संघर्षाचा हा एक पट. गांधी विरुद्ध सावरकर असा कुठलाच संघर्ष या नाटकात उभा राहत नसला तरी डॉक्टर दिनेश सावरकर ही एक तगडी व्यक्तिरेखा उभी राहते. गांधी हे नाव मात्र त्या व्यक्तिरेखेला निमित्त मात्र असल्यासारखं वाटतं. नाटकातले गांधी हे सावरकर विरोधी न वाटता ते त्यांना पूरकच वाटू लागतात, कारण महेंद्र गांधी या जस्टिसमुळेच पर्यावरणवादी डॉक्टर दिनेश सावरकर यांची बाजू आपल्यासमोर उलगडत जाते. डॉक्टर दिलीप बोराळकर यांना आणि नाट्य निर्मितीसाठी खंबीरपणे पुरुषोत्तम सरांच्या पाठीशी उभे राहिलेल्या माऊली प्रोडक्शन्सच्या उदय धुरत यांना हे पुस्तक अर्पण करण्यात आलं. प्रकाशनासाठीचे पुढील पुस्तक होते सर आले धावून, अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या लक्षाचं अखेरचं नाटक. पुढे जाण्या अगोदर याच नाटकातील संदीप पाठक या अभिनेत्याबद्दलची ही आठवण नक्की ऐका. शिवाजी मंदिरासमोर त्या कॉलनीत मोहनवाग राहायचे. त्या कॉलनीत रिहर्सल चालायच्या. तर रिहर्सल लक्ष्मीकांत बेर्डे वॉज अ सुपरस्टार त्या, आणि अशी बरीच सगळी मंडळी सहज म्हणून तिथे रिहर्सल बघायला येऊन बसायची. तरुण मुलं असायची. तर एक मुलगा नेहमी असा उकिडो बसून, केस बारीक, दात पुढे, आणि असा डोळे फाडून ती रिहर्सल बघायचा. आणि विशेष म्हणजे जेव्हा त्यातल्या काही एका कॅरेक्टरची लांबलचक डायलॉग सुरू झाले की तो ते बोलायला सुरुवात करायचा. तर एक दिवशी मी त्याला बोलवून घेतलं. तो घाबरला. त्याला वाटलं आपण रिहर्सल बघायला आलो म्हणून आता आपल्याला हाकवणार. त्याला विचारलं की तू रोज येतोस, तू कुठून आहेस? तो म्हणा मी ललित कला केंद्राचा विद्यार्थी आहे, माझं नाव संदीप पाठक, आणि मी सॉरी मी तुमच्या परवानगीशिवाय येऊन बसलो, मला क्षमा करा. म्हटलं अरे हरकत नाही, पण तू प्रशिक्षित कलावंत शिकलास, अभिनेता, मग तू नाटकात काम करशील? तर त्याला एकदम म्हणजे विस्फारलेले डोळे तसेच राहिले त्याचे. तुम्हाला मी हो करेन, का नाही करणार. आणि तो अक्षरशः म्हटलं तुला ही भूमिका करायची आहे. तो म्हणला हो. म्हटलं तू मला त्यातलं एक वाचून दाखव. तो म्हणला वाचून नाही, मी तुम्हाला करूनच दाखवतो. असं म्हणून त्याने त्यातल्या एका कॅरेक्टरची जी काय सॉलिलोकी होती ती तिथे मला म्हणून दाखवली. कारण तो रोज येऊन ती म्हणायचा, पाठ करायचा, आणि माहिती नाही ते म्हणून दाखवलं. संदीप पाठकला त्याच्यामध्ये कास्ट झाला. तो आज तो इतका व्यस्त आहे की त्याला बोलवून सुद्धा तो येऊ शकलेला नाहीये. मला तो न आल्याचा जेवढं दुःख आहे त्याच्यापेक्षा आनंद जास्त आहे की एक मुलगा करिअर करायला किल्लारी सारख्या जवळपासच्या कुठेतरी मराठवाड्यातल्या गावातून येतो, त्याला या नाटकात संधी मिळते, आणि आज तो अभिवाचनाला उपस्थित राहू शकत नाही. ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि कवी आनंद म्हसवेकर यांच्या हस्ते सर आले धावून या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. हे पुस्तक पुरुषोत्तम सरांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतीस अर्पण केलं. ही दोन नाटकं हमाल बे धमाल, शेम टू शेम, एक फुल चार हात, जमलं हो जमलं, हे चित्रपट मी जे केले त्या लक्षाला, ज्याच्यासाठी हे नाटक खास लिहिले गेले, त्याला हे पुस्तक सादर अर्पण, आणि ते स्वीकारायला मी आमंत्रित करतो प्रिया बेर्डे, स्वानंदी बेर्डे,
आणि आमच्या वहिनी वृषाली बेर्डे, रवींद्र बेर्डे यांच्या, वृषाली रवींद्र बेर्डे. रवींद्र बेर्डे यांनी टुरटुरमध्ये अनेक, म्हणजे 3 वर्षानंतर रिप्लेसमेंट झाली, ती शेवटपर्यंत पुढची 9 वर्ष काम केलं माझ्या अनेक सिनेमांमध्ये आणि आज त्यांची आठवण अपरिहार्य आहे. सगळ्यांना नमस्कार. हे नाटक जेव्हा ठरलं पुरुष आणि लक्ष्मीकांतचं की हे नाटक आपण करायचं आणि मला लक्ष्मीकांत नाटक वाचून दाखवलं, तर मी म्हटलं लक्ष्मीकांतना की ह्या नाटकाचा शेवट बदलता येईल का. मला ना थोडंसं ते झेपत नव्हतं. तर लक्ष्मीकांत बोलले नाही नाही छान आहे याचा शेवट, काही प्रॉब्लेम नाही आहे, मी करेन चांगलं. म्हणजे तुमचं करण्याचं नाही आहे, मला थोडंसं ते झेपत नाही, बाकीच्या प्रेक्षकांना पण ते कसं वाटेल मला माहिती नाही. तर लक्ष्मीकांत बोलले नाही मला ते करायचंच आहे. आणि लक्ष्मीकांतने फार उत्तम काम केलं. ॲक्च्युली त्या नाटकाचा शेवट असा होता की त्याच्यामध्ये त्या सरांची ते मरतात, ते शेवटी त्यांची डेथ होते आणि नुकतेच आजारपणातून ते उठलेले होते आणि मला ते धाडस होत नव्हतं त्यांना ह्या पद्धतीने बघायचं. आणि नंतर हे नाटक आलं, पण लक्ष्मीकांतनी फार उत्तम काम केलं होतं या नाटकामध्ये की त्यांना एक सिरियस किंवा गंभीर अभिनेता म्हणून त्यांना नाटकामध्ये काम करताना मी स्वतः पहिल्यांदा बघितलं आणि मला ते फार आवडलं होतं. आणि पुरूबद्दल बोलायचं म्हटलं तर पुरू हा माझ्या पहिला पिक्चर, म्हणजे माझ्या रंगत संगत मी जेव्हा माझी पहिली चित्रपटातली भूमिका, तेव्हा पुरू तिथे असिस्टंट डिरेक्टर होता गिरीश घाणेकरांना. तेव्हापासून आम्ही एकत्र काम करतो आहोत. पुरूच्या माझ्यामधल्या स्वभावातलं साम्य म्हणजे जसं तो विसराळू आहे तशी मी प्रचंड विसराळू आहे. माणसं विसरणं, नावं विसरणं, हा आमच्या दोघांचा, म्हणजे मी म्हणते आपण दोघं बहीण भाऊ होत्या बाबतीमध्ये. आणि पुरू तुला खूप खूप शुभेच्छा. अशा खूप छान छान नाटकं तू लिहिशील. आणि मी आत्ता इथे असं मनापासून, म्हणजे ह्या नाटकाबद्दल मला असं मनापासून वाटतं, तेव्हाही वाटलं होतं, तेव्हाही लक्ष्मीकांतना बोलले होते की ह्या नाटकाची मला ना फिल्म करायची. तेव्हा मी हे आज इथे सांगते की ह्या नाटकाची कधी ना कधी जाऊन मी फिल्म करेन नक्की आणि एक चांगला चित्रपट लोकांच्या समोर येईल असं मला नक्की मी सांगते. थँक्यू सो मच. क्या बात आहे. आम्ही सगळेजण नक्कीच त्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहोत. येस प्रिया, विसराळू आहेस मान्य आहे, त्यावेळेला दिग्दर्शक म्हणून मला विसरू नकोस. सुशील इनामदार या अभिनेत्याने या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. त्यांनी या पुस्तकाचं ब्लर्बही प्रेक्षकांसमोर वाचून दाखवलं. सर आणि धाऊ हे नाटक आता पुस्तक रूपात येत आहे, याचा एक वेगळाच आनंद आहे. कोणत्याही कलाकारासाठी त्याचं पहिलं नाटक हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो. तो आता पुस्तक रूपाने कायम आमच्या सोबत राहणार आहे. हे नाटक पुस्तक रूपाने रसिकांना उपलब्ध होईल तेव्हा नाटक वाचताना लेखकाची शब्दशैली, भाषेची गंमत आणि प्रत्यक्ष प्रयोग पाहिल्याचा आनंद निसंशय मिळणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. मी कोणी लेखक नाही, केवळ एक अभिनेता आहे. एखाद्या नाटकाची प्रस्तावना लिहिण्या इतका मी शब्द समृद्ध नाही, परंतु हे सगळं लिहिताना त्या विदूषकाची ज्याने कायम रसिकांना हसवलं पण क्षणात रडवलं देखील, त्या लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आमच्या लक्षमामाची आठवण पदोपदी येत राहील. या पुस्तक रूपाने त्याची आठवण कायम स्मरणातही राहील. धन्यवाद. यापुढे आनंद मस्वेकर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. नाटकांचं एका वेळी प्रकाशन होत आहे. खरोखरच मला एक नाटककार म्हणून हा मराठी रंगभूमीवरचा खूप मोठा इव्हेंट वाटतोय. याचं कारण असं की मी जी काही म्हणजे मगाशी सांगितलं 21 व्यावसायिक नाटकं लिहिली, 21 प्रायोगिक लिहिली, तर त्याच्या त्या 42 पैकी 35 नाटकांची स्क्रिप्ट माझ्याकडे असतील असं मला वाटत नाही. कारण काय होतं की कुठल्याही नाटककाराने नाटक लिहिलं आणि त्याचा प्रयोग एकदा झाला आणि किंवा प्रयोग झाले की त्या संहितेचं काम संपतं आणि ते कुठेतरी जाते. हे जे लेखक आहेत त्यांना अनुभव असेल, ती जपून ठेवलं जात नाही. तर आज एक मराठी रंगभूमीवर पायंडा पडला की 6 पुस्तकं आज प्रकाशित झाली. तर पुस्तक प्रकाशित झालं तर पुढच्या पिढीसाठी साहित्य म्हणून
ते येतं. कारण नाटक हे रंगमंचावर बघायचं असतं, ते वाचतो फक्त जर त्याचा अभ्यासक असेल किंवा जर नाटकाशी संबंधित नाही तर नाटक कोण वाचतो? प्रेक्षक काही नाटक घेऊन वाचायला जात नाही. मला नाही वाटत कुठला प्रेक्षक नाटक वाचतो. तो फक्त नाटक बघितलं की त्याचा संबंध संपतो. पण पुढच्या पिढीसाठी काही वर्षानंतर की टोरटूर काय होतं, जाऊबाई जोरात काय होतं, पुरुषोत्तम बेर्डे काय होते किंवा बाकीचे लेखक काय होते, हे कुठेतरी डॉक्युमेंटेशन त्या निमित्ताने होणं मला वाटतं फार महत्त्वाचं असं लेखक म्हणून मला वाटतं. आणि आज खूप बरं वाटतंय की 6 पुस्तकांचा आज एक संग्रह किंवा एक संच मराठी रंगभूमीला त्या निमित्ताने मिळतोय. तर ही परंपरा मी लहान होतो किंवा सुरुवात होतो त्यावेळेला बहुतेक नाटकांची पुस्तकं प्रकाशित व्हायची हो. आता ती प्रथाच बंद झाली आहे. किती लेखक त्यांची पुस्तकं प्रकाशित करतात? तर नाहीत करत. कोणाला सांगितलं माझं नाटक प्रकाशित करा तर म्हणतील का करायचं, कशाला, कोण घेणार ते? प्रकाशक विचारेल त्याचा कसं, आमचं इकॉनॉमी काय, असं सगळं होतं. मग लेखकांनी स्वतःच ते केलं. तर जसं माझं युट्यूबचं पुस्तक मीच प्रकाशित केलं, मीच पैसे घातले घरातले, पण त्याला प्रकाशक नाही मिळालं. एवढं म्हणजे मोठं नाटक असूनही. पण आज ह्या 6 नाटकांचं होतं आणि त्याच्यातल्या त्या प्रकाशनाला मला एका माझ्यासारख्या, मी खरंच पुरुदादा म्हणतो, मी पुरुदादांच्या मनाने मी खूप लहान आहे पण आमची काय माहित नाही एक वेवलेंथ पहिल्यापासून ओळख झाल्यापासून जमलेली आहे. ते आत्तापर्यंत आम्ही बऱ्याच गोष्टीत एकमेकांशी राहिलोय. अगदी माझ्या आता आत्मचरित्राचं सुद्धा प्रस्तावना पुरुदादांनी ती वाचल्यानंतर मी खूप घाईवरून मला आलं, इतकी छान लिहिली ते तुम्ही वाचालच. पण एक हरहुन्नरी नाटककार, दिग्दर्शक म्हणून आणि एक आदर्श रंगकर्मी म्हणून मी त्यांच्याकडे अगदी नवीन रंगभूमीवर आल्यापासून बघत आलोय ते आतापर्यंत. त्यांना अशीच आणखी स्फूर्ती मिळो, त्यांच्या हातून नाटकं होईत आणि मराठी रंगभूमीवर जास्तीत जास्त नाटकांचं प्रकाशन हो, एवढी सदिच्छा व्यक्त करतो. आणि म्हणजे 4 6व्या पुस्तकाचं जे की आहे चिरीमिरी, तर या नाटकाच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं ज्येष्ठ अभिनेते, लेखक, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्या हस्ते. व्यासपीठावरील आणि सभागृहातील सर्व मान्यवर, प्रशांत म्हणाला त्याप्रमाणे खरं आहे की आम्ही त्यांना पुरुदा असं संबोधतो. एवढं मोठं व्यक्तिमत्व असूनही त्या व्यक्तिमत्वाचं दडपण आमच्यावरती येत नाही, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. आणि त्याच्या पाठीमागचं कारण आहे तो म्हणजे त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर. म्हणजे साधी गोष्ट, एकदा घायाळ चित्रपटाचं काम आम्ही करत होतो त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की उद्या आपण कुठे भेटूया, तर ते म्हणे की अमुक अमुक ठिकाणी ये, तिकडे शूटिंग सुरू आहे. म्हटलं तुम्ही कुठला चित्रपट करताय? नाही म्हणजे चित्रपट करत नाहीये मी, त्या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षितच्या आईची भूमिका करतो. म्हणजे म्हटलं माधुरी दीक्षितच्या आईची भूमिका तुम्ही करताय म्हणजे काय? नाही म्हणे माधुरी दीक्षितची आई जशी सेटवर जाऊन बेबी को ज्यूस चाहिए, बेबी को ये चाहिए, तसं म्हणे माझा मुलगा त्या चित्रपटामध्ये काम करतोय आणि मी त्याच्या बरोबर त्या ठिकाणी चाललोय. पण मी त्या ठिकाणी ज्यूस चाहिए वगैरे असं काही म्हणायला चाललेलो नाहीये. तिथे डॉक्टर श्रीराम लागू काम करतायत आणि मला भीती आहे की माझा लहान मुलगा कधीही त्यांचा चष्मा काढून बघू जरा चष्मा असं म्हणून तो चष्मा काढेल, असं काही अतिप्रसंग होऊ नये म्हणून मी त्या ठिकाणी जाऊन बसतो आहे. खरं तर या सेन्स ऑफ ह्युमरमुळे, या सगळ्या विनोदाच्यामुळेच ते इतके जवळ येतात आणि आपलेसे वाटायला लागतात की त्यांच्या व्यक्तिमत्वाचं दडपण अजिबात येत नाही. मला 2 महत्त्वाचे मुद्दे त्याच्याबद्दल मांडावेसे वाटतात की विजया मेहतांनी ज्याप्रमाणे मराठी रंगभूमीवरती खूप वेगवेगळे प्रयोग केले आणि अनेक पिढ्या त्यांनी निर्माण केल्या. म्हणजे वटवृक्षासारख्या विजया मेहता आणि त्यांनी जे काही विद्यार्थी किंवा जे काही कलावंत घडवले त्यांनी पुढे अनेक वर्ष रंगभूमी गाजवली आणि त्याच्यावरती प्रभाव टाकला. पण आपण विसरतो की पुरुषोत्तम बेर्डेंनी सुद्धा अशा प्रकारे अनेक पिढ्या घडवल्या आणि त्यांचा प्रभाव आज रंगभूमीवरती आहे. पुढे ते कलावंत अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये काम करायला लागले.
व्यावसायिक रंगभूमीची चौकट होते असं म्हणता म्हणता ती चौकट तोडणारा कोणीतरी निर्माण होतो आणि व्यावसायिक रंगभूमी एक वेगळंच रूप आणि वेगळाच प्रवाह त्या ठिकाणी सुरू होतो, असं आपल्याला कायम दिसत आलेलं आहे. अत्रेंचा विनोद झाला, पुलंचा झाला, त्याच्यानंतर बबन प्रभू वगैरेंचे फारच झाले आणि अचानक टूरटूर सारखं एक नाटक येतं आणि एक विनोदाचा एक अत्यंत वेगळा बाज त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. जाऊबाई जोरात सारखं नाटक दिसतं, पण त्याचं विश्लेषण किंवा त्याची चिकित्सा किंवा त्याचं समीक्षण का झालं नाही याचा मला नेहमी प्रश्न पडतो. हा कुठल्या प्रकारचा विनोद आहे, या विनोदाकडे कशा पद्धतीने पाहायचं, या विनोदाने नेमकं काय निर्माण केलं याची कधीच चिकित्सा झाली नाही, याचं कधीच परीक्षण झाले नाही. त्याच्याकडे ते काय विनोदी नाटक असं म्हणून पाहिलं गेलं. परंतु हे आपण विसरू शकत नाही की आज सर्व चॅनल्सवर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे विनोद चालले आहेत त्या विनोदाच्या पाठीमागे पुरुषोत्तम बेर्डेंनी शब्दातनं बाहेर काढलेला आणि त्याला देहबोलीची जोड दिलेला जो विनोद आहे त्या विनोदाचाच प्रभाव या सर्व विनोदी कलावंतांच्या वरती आहे. आणि या दृष्टीने जर आपण पाहिलं तर पुरुषोत्तम बेर्डेंचं मराठी रंगभूमीवरचं योगदान हे अत्यंत मोठं आणि महत्वाचं आहे. त्या दृष्टीने त्याची चिकित्सा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तिसरा आणि थोडक्यात पॉइंट मांडून मी थांबतो. आपण नेहमी अत्यंत सहजपणे म्हणतो की अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, पण व्यक्तिमत्व अष्टपैलू असतं म्हणजे काय, तर मला असं वाटतं की कुठलाही सर्जनशील कलाकार कुठल्या तरी एका माध्यमातून जीवन आयुष्य समजून घेत असतो आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. साहित्यिक ते शब्दाच्या माध्यमातून करतो, संगीताच्या क्षेत्रातली माणसं सूर, लय आणि ताल या माध्यमातून समजून घेण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. चित्रकार हा रंग आणि रेषांच्या माध्यमातून हा प्रयत्न करत असतो. पुरुषोत्तम बेर्डे हे जे काही मानवी जीवन आहे, मनुष्य जीवनाचं हे जे काही कोडं आहे, मनुष्य स्वभावाचं कोडं, मानवी नातेसंबंधाचं हे जे काही कोडं आहे ते शब्दातनं सूर, लय, ताल, रंग, भाषा या सगळ्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि ते आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. हे त्यांच्यामधल्या कलावंताचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून त्यांना अष्टपैलू असं आपण सहजपणे म्हणू शकतो. पण त्याच्या पाठीमागे इतका मोठा त्यांच्या जगण्याचा भाग आहे. जगण्याचा त्या एका वेगळ्या पद्धतीचं ते चिंतन करत असतात, कारण इतक्या पद्धतीनं काम करणारा कलावंत हा कुठेतरी आतल्या भागामध्ये वैयक्तिक अशा स्वरूपामध्ये खूप असा चिंतनशील असतो, पण बाह्य याच्यामध्ये मात्र ते खूप वेगळ्या पद्धतीने विनोदाच्या साहाय्याने या सगळ्या गोष्टी मांडत असतात. इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या बरोबर काम करण्याची संधी आपल्याला मिळते, इतक्या जवळ जाण्याची आपल्याला संधी मिळते. हा आपल्या आयुष्याला समृद्ध करून टाकणारा भाग असतो आणि म्हणूनच पुरुषोत्तम बेर्डे आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि आपलं जगणं समृद्ध करून टाकतात असं मला वाटतं. आज त्यांच्या एका नाटकाचं प्रकाशन करण्याची संधी मला मिळाली, हे मला असं वाटतं की माझं फार मोठं भाग्य आहे. त्याचा मला अतिशय आनंद आहे. ही सगळी नाटकं पुरुषोत्तम बेर्डेंनी आपल्या नजरेतनं पाहिली आणि आपल्या पद्धतीने बसवली. आता ही नाटकं नवीन पिढ्यांना वेगळ्या पद्धतीची रंगमंच परिभाषा शोधण्यासाठी एक आव्हान म्हणून आपल्यासमोर उभे राहतील असं मला वाटतं आणि मला खात्री आहे की नवीन पिढी हे आव्हान नक्कीच पेलेल. पुरुषोत्तम बेर्डे यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. अनघा प्रकाशनचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. चिरीमिरी नाटकाची प्रस्तावना नावाजलेले लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी लिहिली आहे. पासून दूर जातोय तितके जास्त भ्रष्ट आणि राजकारणी होत चाललोय का? या नाटकात एक सुंदर वाक्य आहे. काही लीगल करण्यासाठी काही इल्लीगल करावं लागतं, पण ही त्या व्यक्तिरेखेची स्वतःची गिल्ट कमी करण्यासाठी शोधलेली पळवाट आहे आणि अशा पळवाटा शोधून जगणाऱ्यांच्या प्रवासात अंत वैफल्याच्याच खड्ड्यात पडून होतो. हे सगळे विचार हे नाटक उफाळून आणतं. आताच्या काळात जेव्हा खोके आणि धोके हेच सत्तेचं सोपान चढायचा राजमार्ग तयार झाला आहे, तेव्हा तर हे नाटक खूपच महत्वाचं ठरतं. शेवटी म्हणावं असं वाटतं की षडरिपूंचा विसर्ग होऊ दे, षडरिपूंचा विसर्ग होऊ दे, माणूस पुन्हा निसर्ग होऊ दे. हे पुस्तक सरांनी प्रशांत दामले, विजय केंकरे, प्रकाश निमकर, विजय चव्हाण, चेतन दळवी आणि दीपक शिर्के या अभिनेत्यांना अर्पण केलं. चव्हाण ही टूरटूर मधली बस मध्ये खाली झोपणारी गँग आणि त्यावेळेला त्यांनी जी काय धमाल केली ती काही अर्पण करून पूर्ण होणार नाही, पण हे पुस्तक मी त्यांना अर्पण करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष, कवी, लेखक दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात फिल्म सिटीचे सहव्यवस्थापकीय संचालक
संजय कृष्णाजी पाटील यांनीही आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. अशा ठिकाणी मी अध्यक्ष भाषण करणं म्हणजे ताजमहलला बीट लावण्याचा कार्यक्रम उपक्रम आहे हे मला नम्रपणे सांगावंसं वाटतं. दुसरं माझे कवी कुलगुरू डॉक्टर महेश केळुसकर यांनी सांगितल्यानुसार की संयम तुटेपर्यंत थांबायचं नाही, वेळेत आटवायचं. तर मी तुम्हाला सांगतो की मी पुरुदादांना पहिल्यांदा 2007 मध्ये भेटलो, जेव्हा ते दर्जेदार मराठी चित्रपट निर्मिती योजनेच्या वर परीक्षक म्हणून होते. तेव्हा त्यांचा माझा परिचय झाला. तो 2007 ला झालेला तो प्रत्यक्ष म्हणजे औपचारिक परिचय होता. पण तत्पूर्वी 1.5-2 दशकं, बरोबर आहे, नाही मला वाटलं माझं काही, तर तत्पूर्वी 1.5-2 दशकं मी त्यांना अनुभवत होतो. कारण ते एकांकिका करण्याचं वय होतं. एका बाजूला प्रेमानंद गजवी यांची देवनवरी घोटभर पाणी, एकीकडे जयंत पवारांची दरवेशी, तिसरीकडे रमेश पवार यांचं म्या, अशा वर्तुळात फिरणारे आम्ही 4 मोटरसायकलवर 8 जण विदर्भ मराठवाडा सोडून अख्खा महाराष्ट्र एकांकिका स्पर्धेत पिंजून काढत असताना एक नाव कानावर आलं की व्यावसायिक रंगभूमीवर नवा एक प्रयोग घेऊन आले पुरुषोत्तम बेर्डे. आणि ते टुरटूर नाटक बघायला आम्ही पनवेलवरून साहित्य संघात आलो, एका मोटरसायकलवर 3 जण. आणि त्यावेळी ते वादळ, ते गारुड, ते आभाळ कळलं पुरुषोत्तम बेर्डे नावाचं. त्याच्यात एक त्या ओळी होत्या बघा, आईचा भाऊ आणि नानांची टांग, आजीच्या चिपळ्या बाबांचा डोल. तर हे असं काहीतरी वेगळं रसायन त्या वयात कळायला लागलं. नंतर मुंबई आलं. मुंबई मधले 2 साक्षीदार, वाड्यादा इथे आहे, विजुदा इथे आहे. तर ते त्याला मराठी शिकवत असतात, पोटात मारतात बोल तो येतं की, नंतर परत म्हणतात बोल आ येतं की. शब्दांचे खेळ करत गेले. निर्मितीताई समोर आहेत. जाऊबाई जोरात मध्ये एक संवाद आहे त्यांच्या. मी आता टायटॅनिकचं मराठी रूपांतर करणार आहे. तर काय, तर बोट बुडाली धरतीला, तर ते म्हणजे बोट बुडाली धरतीला, नाही तसं नाही, बोट बुडाली धरतीला, असं होतं. मुंबई नाटकाच्या जाहिराती जर जाणकारांना आठवत असतील तर मी चुकत नसेल तर प्रिय निळू सराफ असं एक नाटक आलेलं आहे रंगमंचावर, आपण त्याचा आस्वाद घ्यावा, आपला अशोक फुले. अशा पद्धतीने म्हणजे त्यांच्यात कवी गुण आहे, त्यांची संवादांची वेगळी लय आहे, त्यांच्यात एक कल्पक जाहिरातकार लपलेला आहे. अजून एक उदाहरण सांगतो. कुमार सोनी सर समोर आहेत. प्रभाकर लक्ष्मण मयेकर लिखित आणि कुमार सोनी दिग्दर्शित रातराणी नावाचं एक अत्यंत माइलस्टोन नाटक रंगभूमीवर होतं. भक्तिताई बर्वे होत्या त्यात, उदय टिकेकर, उदय म्हैसकर आणि अरुण नलावडे त्यात सॅलीचं काम करायचे. तर ती एनाजी असते, तिला कधी भास होत असतात की सॅली कधी दारू पिऊन येईल, चोरीच्या वस्तू आणेल, चोरीचं काहीतरी चोरी करून जाईल. आणि त्यावेळी त्यांनी ते पाश्चात्य संगीताची जी सुरावट दिली होती की ती भक्तिताई अशा बावरून उभारायच्या त्याच्या भासाने. आणि तो अचानक यायचा, म्हणायचं अना मी दुबईत होतो, असं करून ते दारूच्या नशेत तो बोलतो. त्यावेळी त्या लेखकाची कमाल, दिग्दर्शकाची कमाल, आणि ते जे संगीत होतं अभिनेत्याच्या अभिनयाला उंचावर नेण्याचं. आणखी एखाद्या हुंडाबळीवरचं नाटक होतं, त्यात त्यांनी मृदंगाचा जो वापर केला होता. मला जेवढं ठिपक्याने आठवतंय तेवढं मी व्यक्त होतोय, क्षमा करा काही चुकत असेल तर. आणखी एक यांच्या कर्तृत्वाचं मी सगळ्यात मोठं उदाहरण सांगतो, अलीकडचं आहे 3 आठवड्यापूर्वीचं. तर आता नुकतेच राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि व्ही शांताराम पुरस्कार जाहीर झाले. तर एक शासकीय अधिकारी या क्षेत्रातला म्हणून माझा एक प्रोटोकॉल असतो राजशिष्टाचार, की मला त्यांना फोन करायचा असतो की अशा शासनाने नेमलेल्या तज्ञ, माझं एवढंच असतं कुरिअर बॉय म्हणून काम, की तुम्हाला हा पुरस्कार तज्ञ समितीने जाहीर केला तर आपण तो स्वीकारू शकाल का. तर शिवाजी साटमसांचा, शिवाजीदादांचा माझा काही थेट परिचय नव्हता. मी बालपणापासून त्यांना रंगमंचावर बघतोय, पडद्यावर बघतोय. शिवाजीदादांचा नंबर मी काहीतरी मधुरा वेलणकर किंवा महेश मांजरेकर प्राप्त केला आणि त्यांना मी सांगितलं मी अमुक बोलतोय, मी चित्रनगरीचा कार्यभार सांभाळतोय आणि आपल्याला त्या तज्ञ समितीने व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्याचं ठरवलेलं आहे, तर आपण तो पुरस्कार घ्याल का. तर हा संभाषण चालू असताना मग संभाषण वाढत गेलं. तू कोण रे संजय पाटील, काय म्हणजे मी महेश मांजरेकरांचा मित्र आहे, मी वाड्यादाचा मित्र आहे, मी यांचा मित्र आहे, असं मी खुशारकी मारून घेतली सगळी. तर त्यावेळी ते म्हणाले याची जर एवी करशील, बघा महत्वाचं विधान सांगतो शिवाजी साठमांचं, संजय जर माझी ह्या निमित्ताने एवी करशील तर त्यात एक वाक्य लिही, खंडोबाचं लगीन मध्ये पुरुषोत्तम बेर्डेंचा माझा रोल होता. ही इतकी विलक्षण गोष्ट आहे. आणि तुम्ही तो कार्यक्रम टीव्हीवर आल्यानंतर किंवा बघितलं त्यांना विचारा, मी मुद्दाम ते वाक्य त्या एव्ही मध्ये त्या बनवणाऱ्या कलाकाराला घ्यायला सांगितलं. बाबा हे महत्वाचं आहे, माइलस्टोन सेंटेन्स आहे, हे महत्वाचं वाक्य आहे की आज व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार घेणारा माणूस मला सांगतो एका संधी अधिकाऱ्याला, तू त्या एव्ही मध्ये माझं हे वाक्य नमूद कर. ह्यापेक्षा अधिक काही बोलावं असं नाही. गुरुदादा आमच्या तरुण वयापासून एकांकिका करत असल्यापासून मेंदूत बसलेले होते, असेच बसलेले राहोत. पुढच्या पिढ्यांच्याही मेंदूवर त्यांच्या कर्तृत्वाचं, त्यांच्या सर्व अष्टपैलू गुणांचं गारुड असंच पसरत राहो अशी त्यांना शुभेच्छा देतो. अनघा प्रकाशनाचे किती लाखपटीने आभार मानावेत. लोक वाचत नाहीत, त्यात नाटक एकांकिकेकडे तर इतकं ते बहिष्कृत झालंय साहित्य प्रकार तो.
अशा वेळी तुम्ही 6 नाटकांच्या पुस्तकांचं प्रकाशन करता ही अत्यंत विलक्षण आनंददायी गोष्ट आहे रंगकर्मी चित्रकर्मी म्हणून. आणि तुम्ही सर्वांनी माझी बडबड शांतपणे ऐकून घेतलीत. तुमचे आभार न म्हणता तुमच्या ऋणात राहणं मी पसंत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नामवंत कवी व लेखक डॉक्टर महेश केळुसकर यांनीही 2 शब्दात त्यांचं मनोगत व्यक्त केलं. इथे खूप दिग्गज मंडळी आहेत आणि ते बोलतीलच म्हणजे नंतर, पण ज्यांना आम्ही पुरुदा म्हणतो आणि जे महाराष्ट्राला अखिल देशाला पुरुषोत्तम बेर्डे ह्या नावाने परिचित आहेत. नाटक, सिनेमा, मालिका आणि अनेक गोष्टी. कोरोनाच्या काळामध्ये ते दगड घेऊन वाजवायचे वगैरे. त्यांनी खूप कला म्हणजे हरहुन्नरी ज्याला म्हणतो तर ते तसे गृहस्थ आहेत. आणि जी मुंबई म्हणाले की ऊर्जा केंद्र, ते ऊर्जा ज्याची आहे ना ती कुठे ना कुठे ती जाणारच, मार्ग काढणार. त्यामुळे बेर्डे आता पुढे किती नाटकं आणतील आणि ती माहीत नाही आपल्याला. आता ह्याची गोष्ट अशी की हे आमचे गाववाले, तर ह्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये सदर लिहिली होती बघा, क्लोज एन्काउंटर. त्याला जयंताची प्रस्तावना आहे, जयंत पवारची, आणि हिरवी पोर्ट्रेट्स म्हणून. तर ती सगळी व्यक्तिचित्र तुम्ही बघा, ते पुस्तक अतिशय अप्रतिम. तर मला त्यांचा फोन आला एके दिवशी की तू बघ, तुझीच मला पाहिजे आहे हे काय ते प्रस्तावना. तर मग ते बघितलं मी. ते फार सुंदर पुस्तक आहे आणि त्याच्यावर नाटक होऊ शकते त्या सगळ्या व्यक्तिचित्रांवर. एवढं ते छान पुस्तक आहे. आणि ती मी लिहिली वगैरे. त्याच्यानंतर अधिक हे झालं आमचा परिचय. म्हणजे तसं मी त्यांना 92 साली फोन, तुम्हाला आठवत असेल कदाचित, फोन केला होता आकाशवाणीवरून की आपण झिपऱ्या करणार होतो. झिपऱ्याचे राईट्स तुमच्याकडे होते. ते मला साधूंनी सांगितलं की बेर्डेंकडे राईट्स आहेत, ते देतात तर बघ म्हणून. ते आम्हाला करायचं होतं रेडिओवर, पण ते शेवटी नाही झालं. असो, तर तेव्हापासून आमचा त्यांचा संबंध आहे. आणि मी म्हटलं तुम्ही आता इतकं नाटकामध्ये वगैरे काम केलंय, तर म्हणाले नाही रे, पण काय आहे तसं नाही, कोणी चांगला प्रकाशक नाही मिळत. तर नाटककाराच्या शोधात 6 पात्रे नावाचं नाटकच आहे, पण हे आता प्रकाशकाच्या शोधात 6 नाटकं, ते माझ्या मागे त्यांनी लावून दिलं. बाकी संपादन वगैरे मी नाही, मी फक्त गाठ घालून दिली. चांगल्या लोकांची गाठ एकमेकांना घालून द्यावी, हे आपलं एक जुनं काम आहे. आता इथे ह्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष असणार आहेत संजय कृष्णजी पाटील, ते तुम्हाला माहिती आहेत की लेखक, कवी, गीतकार, जोगवा, पांगिरा आणि खूप पिक्चर त्यांनी केले. आता ते फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत वगैरे. पण त्यांचं पहिलं पुस्तक जे आहे, पहिला कविता संग्रह लेझिम खेळणारी पोरं, ते मी केलं 2007 साली. त्याचं सगळं काम 2007 सालची गोष्ट आहे. आणि मग पुढे त्यांचा एक खूप मोठा पोरुदा, तर काय हे पहिल्यापासूनच सगळीकडे आहेत. त्यांचं काय संपादन आपण करणार, पण त्यांनी सांगितलं की तू बघ जरा, हे लक्ष घाल आणि हे केलंस तर बरं होईल. तर सुदैवाने अनघा प्रकाशन जे आहे हे 45 वर्ष झाली या प्रकाशनाला. आणि ह्याच्या मागे कोण होते ह्या प्रकाशनाच्या मागे, तर विजय तेंडुलकर होते, शन्ना नवरे होते, मोठमोठी माणसं होती. प्रिया तेंडुलकरचे शिक्षक आता जे बोलून गेले ना, त्यामुळे ते खूप म्हणजे शिक्षकांना जरा जास्ती बोलावं लागतं म्हणून ते नानासाहेब बोलले. पण त्यांनी खूप काम केलं क्षेत्रामध्ये, प्रकाशन क्षेत्रामध्ये सुद्धा. आणि आता अमोलने सांगितलं तो अनघा दिवाळी अंक, तर तो सुद्धा त्याला 45 वर्ष झाली. खूप चांगली चांगली पुस्तकं हे लोक प्रकाशित करतात. पुरुदांची 6 पुस्तकं येत आहेत. अजून पण त्यांच्या संहिता आहेत, पण त्या आता संहितांच्या शोधात ते स्वतःच लेखक आहेत. मनात ते सापडत नाहीये कुठे. तर म्हटलं SIT लावा, आपण सांगू साहेबांना. SIT काय कुठं काही शोधून काढतं, तर तुम्हाला काय अडचण आहे, तर तुम्ही फक्त सांगा तुमच्याकडे किती पैसे आहेत. तर म्हणाले माझ्याकडे काही एवढे नाही सध्या, कोणी एवढी नाटकं चालत नाही आहेत वगैरे. तर मला असं लक्षात आलं, मध्येच 1 मिनिट फक्त बोलतो आणि थांबतो, की नाटकं मराठीत चालतायत की चालत नाहीयेत, याचाच एक नाटकवाल्यांनाच प्रश्न पडलेला आहे.
कधी प्लॅन फुल दिसतो, कधी आपणच म्हणजे फुल केल्यासारखा दिसतो, कधी सगळा प्लॅन एकदम खाली दिसतो वगैरे. आणि वेगवेगळ्या हे आहेत प्रतिक्रिया की नाही नाही चांगलं चालतंय आमचं नाटक म्हणून वगैरे. चांगलं चालतंय की चालवलं जातंय की काय होतंय हे शेवटपर्यंत पत्ता नाही आहे कोणाला लागत. गडकरीच्या जवळ मी राहतो 10-5 मिनिटावर, तर मी अधूनमधून त्या जे असतात डोअर कीपर्स वगैरे त्यांच्याशी किंवा वडा विकणारा त्याच्याशी चौकशी करत असतो की नाटकाचा तो त्याला खरं तो सांगतो, खरा रिपोर्ट तिथे कळतो की नाटक चालतंय की नाही. ते वडाची संख्या किती आहे त्या दिवशी केलेली त्याच्यावर नाटक तुमचं चालतंय की नाही ते. बाकी तुम्ही कितीही आवाज मारा त्याला काय अर्थ नसतो. पण पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासारखे जे समर्थ लोक आहेत त्यांचे नुसते प्रयोगच चालत नाहीत, तर त्यांच्या संहिता पण दमदार असतात. आणि ह्या 6ही संहिता दमदार आहेत. त्यानिमित्ताने अनगा प्रकाशन एक मोठं डॉक्युमेंटेशन असतंच म्हणजे. आणि मला तर असं वाटतं प्रत्येक नाटकाचा प्रयोग नाही झाला तरी चालेल पण पुस्तक आलं पाहिजे. कारण हो खरंच म्हणजे कारण ते एक डॉक्युमेंटेशन असतं. आणि आमचे प्रेमानंद गजवी साहेबांची जुनी तक्रार आहे की नाटककारांना कोण साहित्य समजत नाही म्हणून. म्हणजे आणि खरंच आहे ते. आता ते दोन्हीकडे असतात ते सोडा, पण म्हणजे त्यांना काय ते कविता पण लिहितं काही पण लिहिते, त्यांना काय बंधन नाहीये. तसं पण इकडचे लोक तिकडच्या घेत नाहीत, तिकडचे लोक इकडच्यानं घेत नाहीत. तो कवी आहे ना, तो काय नाटक लिहू नाही शकणार वगैरे. तो नाटककार आहे ना, त्याला काही कविता नाही वगैरे. अशा आपल्याकडे बराकीकरण झालेलं आहे. तर हे बराकीकरण काय बरोबर नाही. सगळेच कला एकत्र असं काहीतरी व्हायला पाहिजे. खूप दिग्गज मंडळी इथे बसलेली आहेत आणि मी आपलं काय मला सुचलं ते बोललो, माफ करा काही चुकलं माकलं तर. इथे तुम्ही खूप चांगलं ऐकणार आहात यापुढे, एवढं बोलतो मी. आणि आमच्या पुरुदांना सगळ्या शुभेच्छा देतो. 6च नाटकं काय यापुढे त्यांची 60 नाटकं प्रकाशित होऊन अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मंडळी अशी होती ही सुवर्ण संध्या आणि आम्हाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये खूप आनंद वाटतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशी माणसं देखील आहेत या क्षेत्रात. कलावंत आहेतच, प्रतिभावंत आहेत आणि कवी पण आहेत ते. हा मला कुठेतरी जवळचा दुवा वाटला. म्हणून मी ठरवलं पूर्वीची नाटकं करायचीच आहे. त्यांना सांगितलं तुम्ही लिहा, मी प्रकाशित करतो. भावना म्हणजे खूपच म्हणजे बाळा म्हणजे आम्ही बाळा म्हणतो त्याला. पुरुषोत्तम बेर्डेबद्दल काय बोलायचं म्हणजे इतकं भरभरून सगळे बोलत होते. म्हणजे तो खरंच अवलिया आहे म्हणजे त्यांनी. आणि बऱ्याचशा गोष्टी अभिराम भडकमकर म्हणाला की विजयाबाईंची सगळे शिष्य आहेत, हे शिष्य आहेत, ते शिष्य आहेत. पण पुरुषोत्तम बेर्डेने अख्खी एक वेगळीच लोक तयार केलेली आहेत किंवा त्याची नाटकं जर आत्ता केली नव्या पिढीतल्या लोकांनी तर ते आणखीन मजेशीर होतील, आणखीन धमाल करतील लोक असं मला वाटतं. आणि पुरुषोत्तम बेर्डे मी विजय पाटकरांच्या पहिल्या सगळ्या तेव्हापासून आहे. म्हणजे त्याचं पहिलं पिक्चर हमाल दे धमाल आम्ही अनिल कपूरला आणलं होतं वगैरे 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 खूप अशा गोष्टी आहेत. किंवा त्याने मुंबई नाटक विजयसाठी लिहिलं होतं. ते नाटकसुद्धा त्यांनी केवळ विजय पाटकरसाठी लिहिलं. ज्यावेळी टूरमध्ये मी पण रिप्लेस करायचो, तो पण रिप्लेसमेंट करायचो, पण त्याने ते नाटक लिहिलं, नाटक प्रोड्यूस केलं आणि खूप काही गोष्टी आहेत त्याबरोबर केलेल्या. त्यामुळे मला त्याबद्दल खूप बोलावंसं वाटतं. वेळ कमी पडेल पण हॅट्स ऑफ टू हिम. 6 नाटकं त्याचं प्रकाशन करायचं हे मला वाटतं अजूनपर्यंत कुठेच झालेलं नाही. प्रथम झालं आहे. रेकॉर्ड असावा असं मला वाटतं आणि हा रेकॉर्ड असाच बरकरार राहील. आणि त्याने आणखीन खूप काही लिहावं. त्याकडे एवढ्या आयडियाज आहेत त्याकडे काय सांगू. आम्ही सगळ्या त्या अनुभवल्या आहेत आणि आम्ही त्याचं अनुकरण पण करतो आत्ताही कळलं. त्यामुळे पुरू इज अ ग्रेट. त्याच्या मुलीबरोबर माझ्या मुलीनी वगैरे आता एक शॉर्ट फिल्म केली होती बाबा नावाची, तर त्यामध्ये सुद्धा त्याचं कॉन्ट्रीब्युशन होतं. सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे आम्ही वी आर अ फॅमिली बेसिकली. लक्षा
प्रिया असेल, आम्ही सगळेजण फॅमिली आहोत आणि त्याच्या या प्रकाशनाला खूप साऱ्या शुभेच्छा. अजून तुझ्या हातून काय आणि त्याचं विठो रखमाईचा उल्लेख झाला नाही, त्याचं मला वाईट वाटतं. जे विठो रखमाई आम्ही थिएटरसाठी केलं होतं, जे शफायतच्या संस्थेसाठी, त्याचं म्युझिक त्याने केलं होतं, अप्रतिम म्युझिक केलं होतं. बापरे, सगळे म्हणजे मृदुंग अमुक तमुक इतकं भन्नाट म्युझिक केलं होतं आणि इतकं गाजलं होतं ते नाटक, तर त्याचा उल्लेख झाला नाही, त्याचं मला वाईट वाटलं. पण एनिवे, पण मुंबई नाटकाची स्क्रिप्ट मी घरी शोधली, ती मिळाली आहे. तेव्हा पुढचं ज्यावेळी प्रकाशन झालं मुंबई आमचं नाटकही असेल. तुला खूप साऱ्या शुभेच्छा बाळा, खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, मी विजय केंकरे. मी अनघा प्रकाशनचं मनापासून आभार मानतो की त्यांनी पुरुषोत्तम बेर्डेंच्या 6 पुस्तकांचं प्रकाशन केलं नाटकाच्या. ही फार महत्त्वाची घटना आज जयंतराव साळगावकर सभागृहात घडली आणि ते सुद्धा पुरुषोत्तम बेर्डेंच्या नाटकाचं प्रकाशन. अत्यंत आनंददायी घटना. अनघा प्रकाशनने ते केलं म्हणून. आणि यातल्या अगदी अलवरापासून ते पहिल्या म्हणजे सुरुवातीच्या नाटकांमध्ये माझा सहभाग होता, प्रत्यक्ष अभिनेता म्हणून, नंतर माझ्या काही नाटकांचं संगीत केलं म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रघुवीर कुलकर्णी यांचं देवस्की नावाचं नाटक होतं. त्या नाटकामुळे मी नाटकात आलो. त्यामुळे पुरुषोत्तम बेर्डे हा माझा गुरु आहे. त्यामुळे आपल्या गुरुने लिहिलेल्या नाटकांचं प्रकाशन होतं आहे आणि ती इतकी आनंददायी घटना आहे. आणि याच्याबद्दल सांगायचं म्हणजे आम्ही रात्र एकत्र घालवलं आहे. एका नाटकाबद्दल इथे उल्लेख झाला नाही, त्याने लिहिलं होतं काय डेंजर वारा सुटला आहे. ते नाटक त्याच्या घरी जाऊन रात्र बसून अशोक वंजारे, मी आणि तो हे लिहून घेतलं आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की ज्या माणसाचं जे काही मी थोडंफार नाटकात काम करू शकलो इतक्या वर्षात, त्यातला सगळ्यात महत्त्वाच्या माणसांपैकी एक पुरुषोत्तम बेर्डे आहे. त्यामुळे मला मनापासून आनंद झाला. आणि अर्थात टूरमध्ये पहिल्या प्रयोगापासून काम करायला मिळालं तो आहेच. म्हणजे ज्यांनी मराठी रंगभूमीवर इतकं मोठं योगदान दिलं, त्या नाटकाचा सहभाग होता त्या नाटकात माझा. आणि खूप म्हणजे आमची या मंडळी सादर करूया नावाची जी संस्था होती, तिथपासून आत्तापर्यंत पुरुषोत्तम बेर्डेंचा आणि माझा संबंध आहे. त्यामुळे खूप खूप आनंददायी घटना आहे. त्याची काही एकांकिकाही आहेत, ते आत्ता भाषणात म्हणाले. त्याची काही स्क्रिप्ट्स त्यांना सापडत नाही, ती सापडवून देऊ म्हणजे त्याही पुस्तकांचं प्रकाशन होईल. खूप आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद. बेसिकली 1983 पासून मी पुरुषोत्तम बेर्डे यांच्याबरोबर काम करतो. म्हणजे नाटक म्हणा, सिनेमा म्हणा, आणखी काही गोष्टी, इव्हेंट म्हणा, खूप मी इन्वॉल्व होतो. आम्ही जे दिसतोय, आम्ही जे काही गोष्टी करतोय ते त्यात खारीचा वाटा नाही, सिंहाचा वाटा आहे पुरुषोत्तम बेर्डे यांचा. म्हणजे मुंबईसारखं नाटक जे त्यांनी माझ्यासाठी लिहिलं होतं. त्यानंतर कित्येक वेळा सिनेमात माझ्या ज्या भूमिका होत्या ते माझ्यासाठी लिहिल्या होत्या किंवा माझ्या नव्हत्या त्या भूमिका, पण ते माझ्याकडनं माझ्या सैनिक करून घेतले. त्यामुळे पुरुषोत्तम बेर्डे यांचं खूप वाट आहे. आणि त्यात 6 नाटकं, अलवरा डाकूपासून ते चिरीमेरी, गांधी आणि सावरकर, गांधी विरुद्ध सावरकर, अशी जाऊबाई जोरात, टुरडोर जे मी काम त्यात केलं होतं, अशी नाटकं पुढच्या पिढीसाठी येत आहेत. हा साठा, एक रंगभूमीचा साठा एक दुसऱ्याकडे परावर्तित होतो आहे, नवीन पिढीसाठी होतो आहे. त्यातल्या खूपशा गोष्टी आता होऊ शकतात. असं एक साठा नवीन कलाकारांनी, नवीन दमाचे जे रंगकर्मी आहेत त्यांनी करायला हवं. आणि त्यासाठी पुरुषोत्तम बेर्डेंनी हा साठा पुढे दिलेला आहे. त्यामुळे त्यांचं खूप अभिनंदन. आणि पुढच्या अशाच चांगल्या गोष्टी आणि चांगली नाटकं लिहिण्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सुशील इनामदार. आज आमच्या पुरुदादांच्या पुरुषोत्तम बेर्डे यांच्या 6 नाटकांच्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आज पार पडला.
आणि पुरुदादांबरोबर मला 2 नाटकांमध्ये काम करायला लागले. एक तर माझं पहिलं व्यावसायिक नाटक सर आले धावून, जे साक्षात मराठीतले सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे, आज खरं तर त्यांची खूप आठवण येते लक्षामामाची, त्यांच्याबरोबर पहिलं माझं व्यावसायिक नाटक मला करायला मिळालं 2001 साली, आणि मी तेव्हा FYJCला होतो. आणि दुसरं नाटक लगेच सलग केलं जे लक्षामामाने एक काळ गाजवला होता, ते टूर नाटक, ते 2002 साली मला करायला मिळालं. अशी 2 नाटकात मी पुरुदादांच्या कामं केली. आणि पुरुदादा एकतर ज्यांना परिचित आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की एकतर एक हसरं व्यक्तिमत्व, आणि त्यांचं ना खरं तर म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवातीला एक तर पहिलं व्यावसायिक नाटक त्याबरोबर लक्षामामा हे एक मोठं धडपण असायचं, पण ते दिग्दर्शक म्हणून पुरुदादांनी आम्हाला कधी जाणूनच दिलं नाही. असं त्यांचं एकंदरीत ती पर्सनॅलिटी होती आणि ते आजतागायत आहे. म्हणजे आज जेव्हा प्रकाशन सोहळ्यामध्ये ते अक्षरशः बॅटिंग करत होते, आणि आज मला खरं लक्षमामाची इतकी आठवण आली की जर लक्षमामा असता तर तो काय रिॲक्ट झाला असता त्यावरती. तर खूप छान वाटलं. आणि नाटकांचं डॉक्युमेंटेशन होणं फार महत्त्वाचं आहे, आणि त्यानिमित्ताने पुरुदादांच्या 6 नाटकांची आज पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. त्यासाठी पुरुदादांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. ॲक्च्युली पुरूला मी पहिल्यांदी पाहिलं, भेटले असं नाही म्हणणार, मी पाहिलं ते आविष्कारमध्ये. मी चांगोडा नावाचं नाटक करत होते. ॲक्च्युली मी मुंबईची नाही आहे, मी पुण्याहून येऊन ते नाटक करत होते, त्यामुळे इथल्या लोकांची माझी खूप अशी माहितीची नव्हती लोकं. पण तेव्हा जे काही ग्रुप्स, जसे या मंडळी सादर करूया, उन्मेष आणि अभिव्यक्ती वगैरे, ही सगळी मंडळी जे प्रयोग करायची आविष्कारमध्ये ते मी पाहायची, आणि त्यावेळेस या सगळ्या मंडळींची माझी ओळख झाली. नंतर काही वर्षांनी मुख्य म्हणजे खंडोबाचं लगीन या नाटकामध्ये जेव्हा मला पुरूनी विचारलं होतं तर मला खूप बरं वाटलं होतं. एक तर त्याच्यात छोटासा मला डान्स करायची संधी होती, जी मी डान्स करते, म्हणजे कथकली भरतनाट्यम वगैरे शिकलेली होते आणि आहे म्हणजे, आणि त्याच्यात एक छोटासा डान्स करायची. पण तो जो कलाप्रकार होता जागरण नावाचा, त्याच्यामध्ये जे पुरूनी एक तो रस्टिकसुद्धा त्याच्यामध्ये प्रकार ठेवला होता, आणि थोडासा त्याला नाट्यरूपही दिलं होतं. म्हणजे जागरण करताना जे सांगतात किंवा गातात तेच पुढे त्याच्यातला प्रसंग अभिनीत करतात. पण पुरूनी हे आमचे 2 भाग केले होते, ते मला खूप असे आवडले होते की सुरुवातीला आम्ही आणि ते जे पारंपरिक जागरण करणारी लोकं होती ते आम्ही एकत्र असतो, आणि मग हळूच कंदिशी आम्ही जे नाट्यरूप त्याचं करणार होतो ते आम्ही वेगळे होतो, आणि पारंपरिक लोक तो म्हणजे त्यांच्यातलाच आम्ही एक भाग असल्यासारखं. हा मला एक प्रकार खूप आवडला होता त्याच्यात. एनिवे, पण ते नाटकसुद्धा फारच छान झालं होतं, आणि एक जागरण या प्रकारावर अतिशय सुंदर नाटक म्हणून ते अजूनही आमच्या लक्षात आहे. त्याच्यानंतर फार त्याच्याबरोबर काम करायची संधी नाही मिळाली. नंतर खूप वर्षांनी एक नाटक केलं होतं, आई तुला कुठे ठेवू, पण ते थोडा चाललं नाही चाललं असंच झालं. पण त्यामुळे काही पुरूचा जो वेगळेपणा आहे तो त्याने काही कमी होत नाही. पण सबकुछ पुरू हे जेव्हा तुम्हाला कळतं, जेव्हा आज सांगताना सुद्धा सांगितलं की एक कॅनव्हास आहे आणि त्याच्यावर खूप रंग आहेत आणि ते भुलवणारे रंग आहेत, आणि तसा पुरू आहे. कमीत कमी माझ्यासाठी मला तरी ती त्यांची कमेंट मला खूप आवडलेली होती की खरंच तसं आहे, तो काय नाही आहे. म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी साध्या साध्या गोष्टींनी जे ध्वनी निर्माण करून तो आमच्या ग्रुपवर टाकायचा, तेव्हा अक्षरशः अचंबित व्हायचं की ही क्रिएटिव्हिटी कुठून येते. आणि तसा पुरू आहे, आणि तसंच त्यांनी राहावं आणि असंच आम्हाला श्रीमंत करत राहावं. धन्यवाद.